हां, आता आपण सुरू करूया बघा. तर आता लक्षात घ्या सुरुवातीलाच अ, जे लोक बघा जॉब करतात किंवा ज्या गृहिणी आहेत, लक्षात घ्या, जबाबदारी असते कुटुंबाची किंवा काय, तर त्या लोकांना काय बायपास नाही आहे. पहिलीच गोष्ट म्हणजे जी मुलं रेग्युलर हे करतात, अं, पूर्ण वेळ अभ्यास करतात आणि जे लोक असे जॉब करतात किंवा गृहिणी आहेत किंवा काय, त्यामुळं त्यांच्यापेक्षा थोडं कमी कष्ट करायचं आहे वगैरे काय असला काय प्रकार नाही, हे पहिलेच लक्षात घ्या गोष्ट. उलट तुम्हाला रिस्क घ्यायची, रिस्क जास्त. त्याशिवाय पर्याय नाही, ते होणार नाही पूर्ण. आणि कधीच म्हणजे तुलनेनं तसं ऐकणारच नाही फ्री असणारा कॅन्डिडेट. एखादा इंजिनियर झालेला आहे ताजा आणि पूर्ण फोकस केला आहे 12-12 तास, 1.5 वर्ष, तर तो जमून देणारच नाही. म्हणजे लक्षात घ्या, फक्त नोकरी करणाऱ्या आणि गृहिणींचा आहे ना काय प्लस असतात, म्हणजे लक्षात घ्या. म्हणजे अडचणी त्यांना जरा थोड्या काय वेगळ्या कमी असतात. प्रत्येक व्यक्तीला काय मलाच फक्त अडचण आहे, मलाच फक्त अडचण आहे असं ते असते. पण तसं नाही. त्या ज्या मुली बाहेर असतात, मेसला जातात किंवा त्यांना काम नसतं हे मान्य करतो मी. म्हणजे काय सुद्धा म्हणजे निवळ पूर्ण मोकळा दिवस असतो, पण त्याचा अर्थ त्यांना समस्या नसतात असं नाही, भलत्याच समस्या असतात. म्हणजे लक्षात घ्या, त्या महिलांना लग्न झालेल्या तशा समस्या नसतात. लक्षात घ्या, बिलकुल नसतात. आणि एक वेगळ्या प्रकारचं स्थिरत्व पण आलेलं असते, झगझग असते काहीतरी आणि त्यांना वाटत असते की मी मोकळे असते तर मी असं केलं असतं, मी तसं केलं असतं, मग असं माझ्या जबाबदारी. तसं नाही, त्यातले काही फायदे आहेत आणि पूर्ण वेळ मोकळा असण्याचे काही तोटे आहेत. आता ते तुलनेनं बघा, जॉब करणारी जी लोक असतात ना, मुलं किंवा त्यांच्या बाबतीत तसं नाही, त्यांना जरा अडचणीच असतात जास्त. ॲक्च्युली म्हणजे घराची पण जबाबदारी असते. नोकरीला म्हणजे आता न्यू आहे, लग्न वगैरे झालेलं नाही आणि आत्ता नोकरीला लागलाय, त्याला जरा थोडा संधी असते. पण अदरवाईज जो संसारात गेलेला आहे किंवा काय, लोक STI PSI किंवा काय, ते भयानक हाल असतं त्यांचं. फक्त ते सांगू शकत नाहीत असा विषय असतो तो. पूर्ण वेळ देऊ शकत नाहीत अभ्यासाला असं असतं ते. आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला सांगतो काय असतं, म्हणजे जरी पूर्ण वेळ अभ्यास करणारा कॅन्डिडेट असला, रोज 12-12 तास, मग गृहिणी असू दे किंवा मग असा जॉबवाला असू दे किंवा काय, ज्याचं डोकं अन्य गोष्टींनी बरबटलेलं आहे, म्हणजे लक्षात घ्या, म्हणजे काय काय असेल त्याला ताण असतो, काहीतरी असतं, हे असतं, तर तो करूच शकत नाही. मग कुणी का असे ना तिकडं, आणि त्याला 12-14 तास मिळू दे नाही 18 तास मिळू दे, कशात तरी अडकलाय, कोणत्या तरी विवंचनेत आहे, त्याला विचार खातात, तर त्या माणसाचं पण काम नाही. त्यापेक्षा मग एखाद्याला काम लावा, त्याला फक्त 5 तास 6 तासच अभ्यास द्या, पण त्याचं डोकं रिकामं असतं, तो चालणार बघा. म्हणजे असं असतं. आणि एक ग्रुप सीची पोस्ट असली किंवा एक साधी पोस्ट कोणती पण असली, तर त्याला एक स्थैर्यत्व आलेलं असतं. फक्त ते स्थैर्यत्वातनं त्याला एकदमच ढिलाई आली तर मग विषय कट आहे. पण त्याला जर कायम खुणवत राहिलं, ते बाबा वरिष्ठ कसे आहेत माझे, त्यांना कशी मोकळीक आहे तशी मला काय राबावंच लागतंय, मला वरती मजल मारायला पाहिजे असं, तर अशी लोक बघा मजल मारू शकतात. म्हणजे असं गोष्ट आहे त्यामध्ये. पण जर ते असा जॉब असला की थकूनच जाते, पूर्ण 2 तास पण राहत नाही शिल्लक, त्याचं अवघड आहे. त्याच्यावर त्याने उपाय करायला पाहिजे. लक्षात घ्या, थकून तुम्ही दिवसभर गेला, आता गृहिणी असतात आणि थकून जातात दिवसभर काहीतरी फालतू कामं करून, आणि ती नंतर करता येतात की 2 वर्षानं, पण ते काय घरातली लोक म्हणा, अन्य किंवा काय काय लेडीजना घाण सवय असते, मी स्वच्छता ज्यादा करत बसायचं विनाकारण असतंय ते. तर त्यामुळं ते काय होतं, त्यांचं फोकस शिफ्ट होतो. 1 मिनिट. हां, ठीक आहे. तर असं असतं ते. तर आता कोणी का असे ना, कमी वेळ मिळू दे, ही जर त्यातली एक कॉमन गोष्ट जर धरली, तर काय, जी लोक पूर्ण वेळ अभ्यास करतात, म्हणजे लक्षात घ्या, आणि महत्त्वाचं सगळ्यात गोष्ट आहे बघा, ॲक्सेप्टन्स. म्हणजे तुम्हाला वेळ इतरांच्यापेक्षा तुलनेनं कमी मिळतो, पहिल्यांदा ते स्वीकारूनच घ्यायचं डायरेक्ट. त्याला नाराजी, मग त्यांना पूर्ण वेळ मिळतो, मग मग तुम्हाला कोणी सांगितलं इकडे यान करा, एवढं होतात हे.
बिंदास आयुष्य जगा, मग ती नोकरी आहे ती असं असतं. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळं मुळात अगोदर तुम्ही स्वीकारायला पाहिजे की काय, मला वेळ कमी मिळतो, मला वेळेचा ज्याला आपण कार्यक्षम वापर किंवा पर्याप्त वापर किंवा ऑप्टिमम वापर मला कसा करता येईल. म्हणजे मला 3 तास मिळाले, 5 तास मिळाले, माझा तो वेळ सत्कारणे एकदम डायरेक्ट म्हणजे एकदम फोकसड कसा राहिला नाही त्या बिंदूवरच तसं माझं ताकद लागेल. वितस इकडं तिकडं माझं कसं भरकटणं होणार नाही सिलेबसमध्ये. तर ही गोष्ट त्या लोकांनी कायमच लक्षात ठेवायला पाहिजे. आता बघा की एक कसं ह्यामध्ये काय प्रकार आहे तुम्हाला सांगतो. की सर्वात महत्त्वाचं अगोदर म्हणजे लक्षात घ्या की म्हणजे बायपास तर नाहीच आहे. म्हणजे जसा जसा वेळ मिळेल तसं तसं मग खोली आपल्या अभ्यासाची वाढवायची. फक्त ते कसं आहे, सुरुवातीला हॉरिझॉन्टल गोष्टी जायला पाहिजेत बघा. ही गोष्ट आहे. म्हणजे आता त्या कशाची तुम्हाला सांगतो की एक गोष्ट आहे बघा की तुमचा सिलेबस हा कम्प्लीटच पाहिजे. सिलेबस कंप्लीट नाही आहे तर त्यामुळे पेपर तुम्ही पूर्ण कव्हर करू शकणार नाही. आणि सिलेबस ज्यावेळी एखाद्या व्यक्तीचा कंप्लीट नसतो त्यावेळेला अर्थातच त्याचा काय प्रश्नांना तो हात लावू शकत नाही आणि तिथं तो मार खातो. एक पहिली गोष्ट. आणि ज्यांना वेळ कमी मिळतो त्यांना मी नेहमी सांगतो बघा बऱ्यापैकी, आणि की लॉंग टर्म प्लॅनिंग पाहिजे. म्हणजे 2 वर्ष, 3 वर्ष, 4 वर्ष असं प्लॅनिंग पाहिजे. मग तुम्ही तर आता इथं सगळे जे आलेले आहेत ना, हे तर ऑलरेडी 4 वर्ष घालून आलेले आहेत, पण त्यावेळेला त्यांनी प्लॅनिंग केलेलं नाही की मी ह्या वेळेला हे टॉपिक संपवीन, ह्या वेळेला मी असं करीन असं करीन. असं लॉंग टर्म प्लॅनिंग पाहिजे. मला आता नोकरी आहे आणि मी 24 मध्येच पोस्ट मिळवणार म्हणजे क्वाईट इम्पॉसिबल आहे. म्हणजे असं आहे, ते पूर्ण वेळ देऊ शकत नाही ना. पूर्ण वेळ नाही दिला तर मग ते होणार नाही, सिलेबस कंप्लीट होणार नाही. आणि मग तुम्हाला अर्धवट सिलेबसवरच परीक्षेला सामोरं जावं लागणार. त्यामुळं अशा लोकांनी, ह्यातले काही लोक असतील तर त्या लोकांनी 25-26 असं टार्गेट ठेवावं लागतं ते. आणि मग एकदा का टाकला म्हणजे आपला जसं झाड ना लावून ठेवलं असतं बंदराला, तसं एकदा टाकून ठेवायचं आणि रोज 3-4 तास काढून ते बरोबर कंप्लीट करणं मटेरियल. आता ही गोष्ट बघा 2008, 9, 10, 11, 12 अशा काळात घडायची. सगळी शिक्षक लोक लिस्टमध्ये असायचे राजे सगळे. मग त्याचा अर्थ काय, ते शाळा करतच होते पण शाळेत जाऊन अभ्यासच की. म्हणजे लक्षात घ्या असं करत होते ते. मग नोकऱ्या कशा बघाव्या लागतात म्हणजे अशी पण गोष्ट आहे. पण आता काय आपण नोकऱ्या बदलू शकत नाही. ज्या आहेत त्या गृहिणी आपलं काम बदलू शकत नाही. पण एक बघा, ज्याअर्थी आपण स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतो त्याअर्थी आपल्याला वेळ काढणं हे आलंच. वेळ हा काढलाच पाहिजे. म्हणजे काय कामं त्या गृहिणी आहेत त्यांनी सब कॉन्टॅक्ट करायला पाहिजे. लाज वाटून काय घ्यायचे नाही कुणाला काम सांगताना. त्या घरातल्या कुटुंबातल्या व्यक्तीशी बोलायचं. हे काय माझं वैयक्तिक चाललेलं नाही. जो पगार येणार काय येणार त्यामुळे प्रत्येकानं काम करायचं. त्या सुरुवातीला ते वाईट वाटेल किंवा काय तुम्हाला म्हणायचं, सगळ्यांसाठीच चाललेलं आहे. सरळ संवाद घडवायचा. आणि काय काय वेळेला काय असतं माहिती आहे का, त्या गृहिणी किंवा कोणी पण जेंट्स सुद्धा असू दे समजा, तो काय स्वतःच रेटच बसतो आणि युगो प्रॉब्लेम असतो त्याला. मी सगळंच करणार, मी हे पण करणार, तसं होत नाही ते. मान खाली घालून कुठं बोटचे बोट धोरण जाऊ दे असं करत करत दुर्लक्ष करत ते पुढं गोष्ट काढायला पाहिजे. त्याशिवाय ते होत नाही. आणि ते आता बघा आज मी तर ते चॅनलवरच स्क्रीनशॉट टाकणार होतो. एका कॅन्डिडेटचा आहे बघा, पण म्हटलं नको आता ते. तर त्यामध्ये तुम्हाला सांगतो. काय बघा, कसं आहे, एका कॅन्डिडेटनं आता 2-3 लेक्चर करून त्याने मेसेज दिला होता बघा. काय मेसेज मी सगळं वाचत नाही पण त्याने 2 वाक्यातलं तुम्हाला सांगतो, ते अतिशय बरोबर आहे. काय, मला एवढं समजलं की मला प्रॉब्लेम फेस करण्याची गरज नाही तर फक्त त्यांना सोडून द्यायची गरज आहे. त्यावर काम चालू केलं आहे. म्हणजे ते दुरुस्त करायचा प्रयत्न करू नका. सिच्युएशन बायपास करायची आहे, सोडून द्यायचं आहे, तिकडे दुर्लक्ष करायचं आहे, असं गोष्ट करत करत जायला पाहिजे. आणि एक काय करायचं माहिती आहे का, की तुमचं डोकं बघा मोकळं राहिलं पाहिजे. ही पण माझी जबाबदारी, ही पण माझी जबाबदारी.
ऑफिसमध्ये गेल्यावर पण तीच आणि घरी आल्यावर पण नंतर तीच जबाबदारी सोडायला पाहिजे. आणि ठरवून काय नुकसानी काय केल्या पाहिजेत, ॲक्सेप्ट करायला पाहिजे. हे माझं नुकसान होणार का, तर कुछ बडा पाणी के लिए कुछ खोना पडताय ना, तर तसं असतंय ते द्यायचं सोडून ते दुर्लक्ष करायचं. लक्षात घ्या. आणि काय करायचं माहिती आहे का, बऱ्याचदा लोक काय करतात, संवाद साधत नाही. संवाद का, तर पुढची लोक लायकीचीच नसतात ना त्या संवाद साधण्याच्या. पण साधायचा तरी पण, म्हणजे तुमचं जे काय चाललंय ते दडवून बिडवून काय ठेवायचा प्रयत्न करायचा नाही कुटुंबापासून, की बाबा हे असं असं चाललेलं आहे, त्यामध्ये कष्ट पडतात. लक्षात घ्या. ते सहकार्य अपेक्षित आहे. आणि गोष्टी बघा सब कॉन्टॅक्ट करायच्या, म्हणजे घरातल्या घरात करता आले तर करायच्या, बाहेर करता आले तर करायच्या. तर तुम्हाला एक बघा, ते अनिल शिदोरे जे आहेत बघा, ते MNS मनसेचे नेते आहेत अनिल शिदोरे, आणि त्यांची मनोविकास प्रकाशनाची पुस्तकं एक 5-7 वर्षापूर्वी बघा त्या पॉकेट डायरी सारखी आलेली होती. कार्यसंस्कृती, कार्यशैली किंवा असं एक पुस्तक, एक पॉकेट टाईप पुस्तकं मनोविकास प्रकाशनाची आली होती. तर त्याच्यामध्ये आहे ना काय काय घटना प्रसंग एक्सलंट मांडलेले आहेत बघा. तुम्हाला मला सहज आता त्यावरून आठवलं. तर त्यांनी काय सुचवलंय, काय काय वर्किंग ज्या वुमन असतात ना, म्हणजे त्या घरामध्ये, आता मी इथं पण एक बघतो कुटुंब आमच्या इथं, तर ते डबा घेतात बाहेरून, किंवा मी जे एकदम तगडी 1-2 नावं घेऊ शकत नाही, एकदम फेमस लोक स्पर्धा परीक्षेतले किंवा आहेत समजा, मी 2 ते घरी बघितलेले आहेत. तर ते अक्षरशः सकाळी आणि संध्याकाळी डबा घेतात. त्यांना कोरोनाच्या वेळेला प्रॉब्लेम झाला होता, ते घेता येत नव्हतं म्हणून बाहेर. तर मिसेस असणं, एखाद्या म्हणजे विद्यापीठातल्या विभाग प्रमुख डायरेक्ट असणं आणि स्वतः असं स्पर्धा परीक्षा असणं, तर ते बघितलंय मी जवळून. म्हणजे ते त्यावेळेला कुठंतरी उंची गाठता येते. लक्षात घ्या. तुम्ही जर त्या ह्याच्यामध्ये राहिला, कशात, पारंपरिक पद्धतीने तेच गोष्टी करत राहिला तुम्ही, तर मग कठीण आहे ना, कठीण आहे ते. तर पाहिजे तिथून वेळ काढायला पाहिजे. का, तर परत तुम्हाला भविष्य पगार घ्यायचा आहे, शासनात नोकरी करायची आहे. तर त्यामुळे आत्ता तो वेळ काढावाच लागेल. त्याला हे करता येणार नाही. दुसरी गोष्ट काय आहे, खूप कमीदा बघा बंड यशस्वी होतात. म्हणजे बंड करून काय उपयोग नाही. म्हणजे माशात पाण्यात राहून माशाशी वैर, म्हणजे कुटुंबातल्या व्यक्तींशीच वैर पत्करायचं आणि लढायचं, ते चुकीचं आहे. ते लगेचच आपल्या तलवारी मॅन करायच्या, जास्त जास्त डोकं लावायचं नाही. आणि समजूनच घ्यायचं, स्वतः संवाद साधायचा, की बाबा मला ही काही गोष्टींसाठी मला असं करावं लागते, दगडाखाली आपले हात सापडलेले आहेत, त्यामुळे आपल्याला वेळ काढणं क्रमप्राप्त आहे. पॅनिक व्हायचं नाही. म्हणजे लक्षात घ्या, तिथं संपला. मग डोकं बघा एकदा जर ताळ्यावर राहिलं नाही आणि शांतता डोक्यात राहिली नाही, तर काहीच करू शकत नाही, काहीच. मी 2-3 आता एक बघा, एक मागच्या 2-3 महिन्यात लेक्चर घेताना मी एक सांगितलं होतं, की आता मी म्हणा किंवा काय क्लासवाले, तर आता आम्ही सुद्धा, मी सहज सांगतो, मला 22ची राजस्वामी दिलेली आहे, लक्षात घ्या. त्याच्या आधी 17ची पण दिलेली होती. मग आम्हाला असं जमत नाही. म्हणजे काय काय मुलांचं कमेंट असतात बघा त्या युट्यूबला, की मग हा झाला नाही अधिकारी, हा जगाचे अधिकारी बनवायला लागला जगातले, तर म्हणजे बाजारातले. तर तुम्हाला गंमत सांगतो त्यातली खरी काय, तर त्या आमच्यासारख्याला सुद्धा अभ्यास करणं हे अजिबातच अवघड नाही. पण आहे ना, ते त्या मेंदूला आणि त्या विचार करण्याला, कृतीला अशा घाण सवयी लागलेल्या आहेत. ह्याच्या उचापती काढ, त्या मुलाला मेसेज दे, त्याला जवळ कर, त्याचा प्रॉब्लेम मिटव, हे जर काहीतरी कर, सवय लागलेली ती जातच नाही. आणि आमचं डोकं असं स्थिर राहिलेलं नसतं. लगेच हातभात चुळबुळ त्या मोबाईलवर जातं, त्याला मेसेज दे, त्याला एक कर, तिथनं काढ, मग एखादी नोट बनवायची का काय. पण आपण एक विद्यार्थी दशेत आम्हाला जाता येत नाही, हा मॅटर होऊन बसलेला असतो. म्हणजे ही त्यातली खरी गोष्ट आहे. त्या गोष्टीला मग, किंवा आमचं जर तुम्ही स्कोअर जर बघितलं ना, एकदम पहिल्या पेपरला 95-96, चौथ्या पेपरला मग 69च, कधी कधी मग तिकडं ताकद लावल्यानंतर मग तिकडं, म्हणजे ते एक वाक्यता नसते अशी. इंटरेस्टिंग असते बघायला ते मार्क लिस्ट आल्यावर. किंवा आता मला डिस्क्रिप्टिव्हला, म्हणजे आता सहज आता विषय निघाला म्हणून, तर महाराष्ट्रातल्या पहिल्या 5 मधली मार्क आहेत. मग सहज आता मला ते आठवलं, म्हणजे सहजच परीक्षेला गेल्यावर 22ला असं आहे ते. तर ते ज्या गोष्टींचा डोक्याला काय खुराक नाही, काय नाही, अशा वेळा आमचं ते बरोबर चालतं. पण मग आता ते भाडं भरायला लागतंय, मग ते ओढायला पाहिजे, मग काहीतरी लेक्चर घ्यायला पाहिजे, हे सतत डोक्यात चालू असतं. मग एवढी जळमट बाजूला ठेवता येत नाहीत. नंतर आपण काय पावलं 4 पुढे गेल्यानंतर मग बाजारात केलेली प्रतिमा माझी वाया जाईल, मग गॅपच करू का, तर ते पोळलेलं असते ना, बघितलेलं असते, दुर्लक्ष जरा करून काय होतं. मग एखादी जर बॅच घेतली तर मग ऑफलाईनला, तर मग सगळाच वेळ निघून जातो डायरेक्ट, असं असतं ते. मग तसं जर म्हणजे डोक्याच्या चिंध्या आज झालेल्या असतात, वरून माणसाला त्या काय माहीत नसते आजूबाजूच्या, त्यांना वाटतं हा गेला तर ह्याला डिस्ट्रिक्टला मार्क पडते ते,
आणि मग जरा थोडा अभ्यास केला तर कसा पुढंच जाईल की त्यांना कुठं माहीत आहे पण काय होणार आहे ते आम्हाला माहीत आहे ना ते. म्हणजे असं असतं ते पूर्ण वेळ एकदम बघा गाडी झिरोला आणणं हे टप असतं. आणि तुम्ही ज्या अर्थी लेक्चरला इच्छुक असता ज्या अर्थी तुम्हाला ते करू वाटते त्यावेळी तुमची मनातली भावना जागृत झालेली आहे. आता समजा मी तुमच्या जागी असतो विद्यार्थी मला असलं कुठलं लेक्चर भुळ पाडणार नाही. म्हणजे ते मन मेलेले असतात बघा. म्हणजे असं आहे तुमचं ते जिवंत आहे तोपर्यंतच त्याला काहीतरी पालवी फुटू शकते. म्हणजे लक्षात घ्या. आणि ती चांगली गोष्ट आहे ते आहे म्हटल्यानंतर म्हणजे कुठंतरी ती वृत्ती आहे की मला ते करायला पाहिजे. आणि मग ते एनकॅश करायचं बघा ते सोडायचं नाही मग. आणि एकदा आणि किती वेळ चालवणार असं मला प्रश्न विचारायचा. हे 23ला चालवलं 22ला चालवलं 21ला चालवलं. मी तर म्हणतो त्यावेळेस साम दंड भेद ज्याला आपण म्हणतो ना सगळे वापरायचे हत्यार आणि एकदाच दणका द्यायचा. 24 तर 24 किंवा 25 तर 25. पण मी आहे नाही तेवढं तिथं पणाला लावणार. त्याला काही बुडत नाही मरत नाही आपण. काय आर्थिक नुकसान झालं समजा काय झालं तर हे असं डिसिजन मेकिंग त्या लोकांच्यात नसतं. म्हणजे हे अडकलेल्या लोकांच्यात दगडाखाली हात असतात तिकडं नोकरी आहे. मग त्याचा अर्थ नोकरीचा राजीनामा देणं असं आहे का नाही. तर आता जे डिपार्टमेंटल PSI करतात बघा त्या जवळपास 9-10 जण माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत फक्त मेसेजवर. ते ह्यात सुद्धा असतील 1-2. तर आहे ना तर काय काय म्हणजे आणि बघत असतो मी म्हणजे त्या 11 मधले 11 समान नसतात 5 बोटासारखे. काय काय त्यातले एकदम रब चालतात तिकडे काय व्हायचं ते होते डिपार्टमेंटचं बघू. मी काय मिळवीन ते वडिलांचं सर्टिफिकेट मिळवीन आरोग्याचं किंवा माझं मिळवीन किंवा काय. कालच आता एका कॅन्डिडेटचा फोन आला होता पण ते निकालात कुठंतरी अडकलं होतं त्या त्या औरंगाबाद खंडपीठाच्या किंवा काय प्रकार. तर मी बघत असतो बरं का जवळून. तर मागं पण एकदा तो हरिशंकर खेडकर किंवा काय तर मी ते जवळून बघितलंय. ते तुळशीपत्र ठेवतात कधी कधी त्या नोकरीवर. सर म्हटलं तर तसं जात नाही ते. त्यानं तर एकदा व्हॉट्सअपवरच राजीनामा दिला होता. त्याचा मोठा इश्यू झाला होता अगदी मंत्रालयापर्यंत. पण ते नोकरीत आहे आत्ता नगरला कृषी अधीक्षक कार्यालयामध्ये MFS. म्हणजे असं असतं ते. तर त्यावेळे म्हणजे ठरवून वेळ काढून मी ज्याला म्हणतो ना कुठल्या पण थराला जायचं करत असताना पण काय त्याला पॅरलल तुम्ही टाइमपास करत असायला नाही पाहिजे. ते एक अभ्यासच होत गेला पाहिजे. आणि दुसरी एक गोष्ट त्यामध्ये काय माहिती आहे का तुम्ही मन समाधान कधी राहतं तर मोजता येणाऱ्या ज्या गोष्टी असतात ना अशा तशा मोजता येणाऱ्या म्हणजे माझा हा टॉपिक झाला त्याच्या नोट झाल्या त्याच्या मायक्रो झाल्या असं काय जसा वेळ जाईल तसं ते साठत गेलं पाहिजे ना. ते मध्येच थांबलं नाही पाहिजे ते कुठंतरी. म्हणजे लक्षात घ्या. ते मग काय केलं तुम्ही 8 दिवस अभ्यास केला परत ब्लँक परत 3 दिवस अभ्यास केला परत ब्लँक काय काम करत नाही. तर ते मी सांगतो त्या म्हणजे टेक्निक तुम्ही काय वापरायला पाहिजे किंवा काय इसेन्शियल काय आहे त्याचे. पण जनरली वेळ कसा काढायचा आहे ना तर ती गोष्ट बघा आहे. आणि तुम्ही जर बारकाईनं ज्याला मागवळून बघणं म्हणतो ना तुम्ही जर मागं 2 महिने 3 महिने 5 महिने 6 महिने 8 महिने असं बघितलं तर तुमचं तुम्हाला जाणवू देईल की तुम्ही अतिशय फालतू गोष्टींमध्ये वेळ घालवला होता. ज्या गोष्टी तुम्हाला टाळता येऊ शकत होत्या. ज्या गोष्टी तुम्हाला टाळता येत नाहीत मान्य आहे ना ते ठीक आहे. पण ज्या गोष्टी तुम्हाला शक्य होत्या सोडून देणं ज्या गोष्टीत तुम्ही गुरपटणं आवश्यक नव्हतं मग त्या 6-7-8 महिन्यात किती चांगल्या नोट्स तयार झाल्या असत्या. वारंवार रिव्हिजन किती वेळा झाली असती आणि तुम्ही दावेदार झाला असता. म्हणजे लक्षात घ्या. पण ते तसं घडत नाही. तर ते एकदा आकलन आता झालं ना तर लगेच त्याच्या मागं लागायला पाहिजे बघा. तर आता मी जरा तुम्हाला त्या अभ्यासाच्या 2 काही गोष्टी सांगतो. मी मगाशीच म्हटल्याप्रमाणे बायपास नाही करायचा पण ते काय करावं लागेल तुम्हाला सांगतो की ज्या वेळेला तुम्ही एखादा टॉपिक करता लक्षात घ्या तर त्या टॉपिकला मला काल मी जसं सांगत होतो तसं मला परत नंतर ऐन वेळा परीक्षेच्या काळात वेळ मिळणार नाही. त्यामुळं मला हा टॉपिक नीट समजून त्याचे मायक्रो नोट बनवायला पाहिजे. मी कालच्या लेक्चरमध्ये तेच बोललो होतो की सर्व PYQचा अंतर्भाव असणारी आणि ज्याच्या कप्पेबंद अशी आणि असं तुम्हाला सांगतो 75 ते 80% सिलेबसच्या म्हणजे सिलेबस म्हणजे काय तुम्ही एक्झाम जी देता त्याचा पूर्व आणि मुख्यचा सिलेबस. राज्यसेवा असेल तर राज्यसेवा मुख्यचा GS4 सुद्धा सायन्स टेक सुद्धा त्यात येणार HRD पण येणार सगळे येणार. आणि असा 75 ते 80% सिलेबसच्या मायक्रो नोट्स तयार असणं आणि त्या नोट्समध्ये जवळपास 95% प्रश्नांची उत्तरं त्या नोटमध्ये असायला पाहिजेत. आणि अशा नोट्स तयार झाल्यानंतर तुम्ही अटेम्प्ट देताय तर बघा पॉसिबिलिटी भरपूर आहे पास होण्याची. म्हणजे त्यावेळेला आहे. मग कुणाच्या 10% नोट्स असतील कुणाच्या 15% असतील. वर्किंग प्रोफेशनल आणि त्यांना मायक्रो नोट्स लागतीलच. तुम्ही बाजारातली जी मुलं असतात
पुस्तकातल्या खुणा करून किंवा काय करून, म्हणजे ते काय त्यातच असतात ना, 12-12 तास 14-14, तुम्हाला तसं चालणार नाही. तुम्हाला दिवसभरातले कुठं कुठं 10-10 मिनिटाचे, 7-7 मिनिटाचे, 15-15 मिनिटाचे स्लॉट वापरावे लागतील रिव्हिजनला. म्हणजे लक्षात घ्या, म्हणजे असं करावं लागेल. तर म्हणजे लक्षात घ्या, तर ते काय करायला पाहिजे बघा. आता 24चा जर विचार करतात कंबाईन आणि राज्यसेवा, तर कंबाईनचे जे आता लक्ष ग्रुपमध्ये जी लोक होती त्यांचं ॲटलिस्ट चांगल्या प्रकारचं क्वालिटी किंवा जाग्रॉफी किंवा काय ज्या बऱ्याच गोष्टी बघा, काय आज मेसेज आले होते चांगल्या प्रकारे झालेत, पण ते इंटॅक्ट आता ठेवायला पाहिजेत ना. म्हणजे लक्षात घ्या. आणि तुम्हाला गंमत सांगतो, आता अंमलबजावणी आणि लक्षाचे ग्रुप चालवतो ना, त्यात सगळे मिक्स आहेत ना, म्हणजे जॉब करणारे, गृहिणी किंवा काय. तर अशा ज्या सर्टन टाईम नाही बघा, म्हणजे अजिबात कसली खात्री नाही त्या टाईम टेबल डेटची, जाहिरातीची किंवा काय. त्यावेळेस सगळी एका लाईनवर आहेत. म्हणजे त्यातल्या काही गृहिणी मुली आहेत लक्ष बॅचमधल्या, त्यांच्या उलट सायन्सच्या जास्त नोट्स पूर्ण झालेले आहेत. हा त्यांच्यातला गुण असतो बघा. म्हणजे जबाबदारी पेलण्याची क्षमता तयार झालेली असते. रोज स्वयंपाक हा करायचाच आहे, तसं त्यांना ते 2-2 तास ते काढतातच. म्हणजे लक्षात घ्या, असं होतं. तसं आपलं नाही, जे पूर्ण वेळ अभ्यास करतात ना, झाला आज ठीक आहे, आज वाचूनच काढतो, नोट्सच राहू दे, तसं घडत नाही त्या लोकांचं. त्यांना ते माहीत असतं कमीत कमी वेळ मिळतो, मला त्याचा मॅक्झिमम वापर करून घ्यायचा आहे. तर हे माझं निरीक्षण आहे बघा, की आत्ता लेव्हल प्लेईंग फील्डवरती आहेत. 24 जून ते आज साधारणतः 10 सप्टेंबर, त्याच्यामध्ये अजिबात फरक राहिलेला नाही. वर्किंग प्रोफेशनल आणि पूर्ण वेळ करणारा अभ्यास, तो फरक पडतो कुठं? जाहिरात ते परीक्षेची तारीख, तिथं बघा ते मागं पडतात वेळ कमी पडल्यामुळं. पण म्हणजे ह्या गोष्टींवर माझा विश्वास ठेवा तुम्ही. त्या ठरवलं ते बरोबर स्लॉट वापरले, तर ती मुलं ते बरोबर केलेलं असतं. फक्त आता जाहिरात आल्यानंतर ते बघा मागं पडतं. म्हणजे ही गोष्ट आहे. मग त्याला काळजी काय घ्यायची आहे, की रोज करत असताना मला परत जाहिरात ते ह्याच्यात कदाचित ते रजा मिळणार नाही, मला पूर्ण वेळ मिळणार नाही. त्यामुळं मला रोजच्या रोजच त्याची रिव्हिजन करण्याची मला सवय लावायला पाहिजे. आणि मी जसं सांगतो, तुम्ही जर सकाळी तुम्हाला 2 तास मिळाले, तर 2 तास मिळत असताना त्या 2 तासात त्याच मटेरियलची किमान दोनदा 5-5 मिनिटाची रिव्हिजन व्हायला पाहिजे. परत तुम्हाला दुपारी 2 तास मिळाले, तर पहिल्यांदाच आज सकाळी काय केले त्याची फक्त रिव्हिजन. तुम्ही आणि अन्य मुलांच्यात काय फरक राहिला पाहिजे बघा. रिव्हिजन आणि रिव्हिजन हेच त्यातलं गमक आहे. तो काय करेल, ते नंतरचा वेळ कमी करेल ना. म्हणजे ही गोष्ट आहे बघा, ते ठरवून करायला पाहिजे. तर आता मला परत ह्या गोष्टींना वेळ द्यायचा नाही, मला आता रिव्हिजन करून करून त्याला भुईसपाट करायला पाहिजे. हां, फक्त आता मटेरियलची जी निवड आहे ना, किंवा ते करत असताना एकदम तुम्ही ॲनालिसिसला चिकटून राहायला पाहिजे. म्हणजे त्या संबंधित परीक्षेला नेमकं काय प्रश्न विचारतात, अर्थात सगळ्याच मुलांनी करायला पाहिजे. पण किती जरी सांगितलं तर त्या मुलांना मोह आवरत नाही. बाजारातल्या नोटच्या मागं फिर, ह्या जेवरासमधल्या फिर, कुठल्या तर क्लासच्या फिर. तर तुम्ही नाही, ते मटेरियल तुमचं स्लिम पाहिजे आणि ते बनवायला पाहिजे स्लिम. काल जसं सांगितलं खुणा करून PYQच्या, आणि त्याच्या जमेल तितकी पारायणं करायला पाहिजे. म्हणजे लक्षात घ्या. आणि अजून काय करायला पाहिजे, की ते कप्पेबंद असं करायला पाहिजे, की तुम्हाला जास्त श्रम पडायला नाही पाहिजे. नंतर आठवायला जास्त श्रम पडायला नाही पाहिजे. म्हणजे लक्षात घ्या, ते जर श्रम पडायला लागलं तर तुम्हाला ते हां. तर 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 म्हणजे लक्षात घ्या, तर तसं करायला पाहिजे. तर आता तुम्हाला एक सांगतो, काय करायचं, की आता म्हणजे आता जे लोकं ग्रुपमध्ये आहेत लक्ष आणि अंमलबजावणी, त्याने आटोकाट ते दिलेली टार्गेट पूर्ण करायचा प्रयत्न करायचा आहे. आपण वर्किंग आहोत, आपण गृहिणी आहोत हे विसरून जायचं आहे. ते तेवढं कंप्लीट व्हायलाच पाहिजे. हां, तिथं काय प्रकार होईल, की ज्याला पूर्ण 12 तास मिळतात दिवसातले, तो काय करेल, विस्तृत प्रकारे त्या गोष्टी बघेल ना. तुम्ही त्या एकदम मोजक्या बघा, PYQला धरून आणि काय, हे मी सांगतोय ते करा. तिथं असुरक्षित मनाला वाटून घेऊ नका, मी एवढंच करतोय, मी PYQ बघूनच करतोय. आणि नसेल तर तुम्ही 3 वर्ष केलं काय मग. म्हणजे असं असतं ते. मला जास्त बोलायचं नाही त्या गोष्टींवर. पण मी कशासाठी म्हणतोय तुम्हाला सांगतो, की
60% जास्त सिलेबस कंप्लीट झाल्याशिवाय तुम्ही रेसमध्येच येणार नाही ना. ते तुटपुंज्या गोष्टींवरच तुम्ही सतत जात जात राहणार आणि मग त्या अडचणी येतात. त्यामुळं तुमचा सिलेबस बघा, कम्प्लिशनकडे तुम्ही जायला पाहिजे आणि ते गेला तर परत तुमचा जो पाया आहे तो विस्तारता येतो तो. पण सुरुवातीला एक हॉरिझॉन्टल लाईनला सगळा सिलेबस पूर्ण कसा करता येईल त्या गोष्टीच्या पाठीमागे लागायला पाहिजे. आणि तुमच्यात आणि त्या दुसऱ्या मुलांच्यात फरक करायचा नाही. म्हणजे काय करायचं आहे, म्हणजे आपल्याला दिलेले टार्गेट पूर्णच करायचं आहे. आणि जे लोक आता ग्रुपमध्ये नाहीत, नवीन आहेत, त्या लोकांना सांगेन तुम्हाला तुम्ही प्लॅनिंग करायला पाहिजे की आता 24ची राज्यसेवा आणि 24ची मी कंबाईन परीक्षा देतोय, तर मी कोणत्या वेळेला साधारणतः म्हणजे तुमच्याकडं अगोदरच नियोजन पाहिजे की परीक्षेची तारीख येईपर्यंत मला मी काय करायचं आहे, परीक्षा तारीख आल्यानंतर मी काय करणार आहे, त्या गृहिणींना सुद्धा. आणि तुम्हाला एक खात्री अशी वाटायला पाहिजे बघा की ह्या दोन्ही परीक्षेची ज्यावेळेला जी मेन्स देत आहे ना, त्यावेळेस जवळपास 80% सिलेबस तुमचा कंप्लीट असला पाहिजे, असं ते प्लॅनिंग पाहिजे. तसं प्लॅनिंग करायचंच आहे आणि त्याच्यावर चांगलंच चिकटून राहायचं आहे. आणि दुसरी गोष्ट, टॉपिक संपवत असताना समजा आजचा दिवस आहे तर मला परत त्याच्यावरती 4 दिवसांनी 8 दिवसांनी मला वेळ त्यावरती द्यायला लागू नये. म्हणून काय करायचं, 2 तास केलं ते लगेच रिवाईज, परत 2 तास केलं पुन्हा ते रिवाईज, परत तिसऱ्या स्लॉटमध्ये पहिल्या 2 स्लॉटमध्ये काय केलं ते रिवाईज. हे मी काल सुद्धा घसा तोडून सांगत होतो. आणि हे त्यांना जमतं जे पोस्ट होल्डर आहेत बघा. बाकीचे लोक काय, म्हणजे काय लोक कंटाळून 4-5 दिवसांनी जी लाईन सोडून देतात मग. आणि मग काय करतात, दरवेळेला त्यांना प्राणी आणि वनस्पती वर्गीकरण दरवेळा करतात ते दर एक्झामच्या अगोदर. अहो एकदा त्याचा निकाल मिटवून टाका ना. म्हणजे जिभेवरच पाहिजे, रस्त्यावर जरी आठवलं तरी पटकन सांगता यायला पाहिजे मोलस्काची वैशिष्ट्य. म्हणजे असं ही वेळ आणावीच लागेल बघा. ही कधी येईल, वारंवार करण्यात नाही. म्हणजे लक्षात घ्या. आता अजून एक तुम्हाला सांगतो की आता बघा की ज्या लोकांना जे शनिवार रविवार मिळतात किंवा काय, तर ते म्हणजे आता त्याच्यावर जास्त बोलणार नाही मी. मग त्यांना काय वाटतं माहिती आहे का, आता 5 दिवस काम केलं, आता मला शनिवार रविवार नीट जाऊ दे. कसा काय नीट जाऊ दे, उलट तुम्हाला तर तोच दिवस म्हणजे ज्याला म्हणतो फायद्याचा आहेत ना, तेच दिवस पूर्ण वेळ. त्यामुळं ते दिवस अगदी तुफानी वापरायला पाहिजेत बघा, ज्यावेळेस सुट्ट्यांचे दिवस असतात ते. आणि दुसरी गोष्ट, जरी तुम्ही जॉब करत असला आणि गृहिणी असला तरी तुम्ही एकदा तर मटेरियल हातात घेतलं आणि नंतर ज्यावेळेला मटेरियल घेणार ह्याच्यात गॅप जास्त पडायला नाही पाहिजे. म्हणजे तुमच्या त्या काढलेल्या खुणांचा फोटो काढा, त्याची PDF बनवा. आणि जेवायला जर तुमचा पाऊण तास जात असेल, 1 तास जात असेल, तर त्यातले 15 मिनिटं कापून ते PDF बघत राहा मोबाईलमध्ये. म्हणजे लक्षात घ्या, सतत त्याला भेट द्यायची. ती भेट देणं बघा तुमच्याकडनं घडत नाही, मग सगळं ते हाताबाहेर जातं. म्हणजे लक्षात घ्या, ती गोष्ट तुम्ही कटाक्षानं पाळा. म्हणजे ह्या लेक्चरमध्ये एकच गोष्ट जर मी सांगितली ना, तर म्हणजे काय सांगेन बरं का, की ज्या एखादा टॉपिक करण्याच्या पद्धती आहेत त्या फॉलो करायच्या. मी जसं सांगितलं तसं की PYQला खुणा करणं, मटेरियल ते स्लिम बनवणं, आणि परत ज्यावेळेला वाचत असताना त्याच्यातल्या मायक्रोनोट बनवणं आणि त्यामध्ये सुसंगतपणा पाहिजे आणि कप्पेबंदपणा पाहिजे. आणि तो असला की त्याला वारंवार भेट द्यायची, ही गोष्ट करायला पाहिजे ही. आणि एकदा का तुम्हाला ती सवय लागली ना एखाद्या कॅन्डिडेटला ती वारंवार भेट देण्याची, मग बघा तो लागतोय सुराला. तो 1-2 टर्न येतात असा, म्हणजे 8-10 दिवसांनी, परत 8-10 दिवसांनी, की आता नको, मागचं मला खूपच ती टप जाते सारखं भेट द्यायला. नो. तिथंच आपला गेम होणार म्हणायचं. हेच मी परत नवीन टॉपिक कदाचित नको व्हायला 2-3 दिवस, पण जुनं अजिबात सोडून द्यायचं नाही, ते त्याला पकडून ठेवायचं बघा. मग तुम्ही अगोदर त्यात प्रायोरिटी करू शकता की हिस्ट्री, पॉलिटी, इकॉनॉमी, जॉग्राफी हे जे पारंपरिक विषय आहेत आणि त्यातला सगळा प्रीमियमचा पसारा तो कसा असा मला मायक्रोनोटमध्ये आणता येईल आणि सुसंगत मांडता येईल. आणि 23ला, 22ला, 21ला जी काय प्रकार केला त्याच्यापेक्षा पुढे जास्त वेगानं पावलं कशी टाकता येईल. नाहीतर त्यावेळेसारखी जर अवस्था आत्ता पण राहिली तुमची, म्हणजे 24ला, मग त्यावेळी रिझल्ट आला तोच येणार. तुम्ही तुमच्यात बदल करायला पाहिजे ना काहीतरी. तुम्ही 2-3 वर्ष करताय म्हणल्यानंतर, आणि ती बदलाची सुरुवात बघा ताबडतोब हातात घ्यायची. ते 1-2 दिवस केल्यानंतर, 3 दिवस केल्यानंतर परत ते सूड वाटेल, ते नको वाटेल, परत दुसराच विषय आठवेल. म्हणजे हे स्वभाव तुमचा घाण असतो. म्हणजे जे वाढलंय पुढे ते संपवायच्या ऐवजी दुसऱ्याच गोष्टींची ताणतणाव घेत राहणार. म्हणजे मग माझा तिकडं कसा हात लागेल, मग काय लागेल. अहो तुम्ही रोजच्या रोज जर करायला लागला आणि वारंवार रिवाईज करायला लागला तर ते ताण परत तुमचा राहणारच नाही. म्हणजे लक्षात घ्या, ताण राहणार नाही तो. म्हणजे करून तर बघायला पाहिजे हो. आता कसं झालंय माहिती आहे का, मला हे असं बोलत असताना
म्हणजे जाणीवेच्या पातळीवर काहीच नाही बघा. फक्त नुसतं कसं सैद्धांतिक मी सांगतोय, व्यवहारात काय तुम्ही ते करणार आहे का, करता का, ते महत्वाचं नाही. ह्या बोलण्याला काय महत्व नाही. तत्व सिद्धांत ते असं नुसतं बोलताना फक्त लिहिताना एवढंच राहतात. त्याच्यावर जो एक ज्याला म्हणतो पाय रोवून जो चालतो तो तिथं बघा ते व्यवहार चालू होतो. आणि व्यवहारातल्या मग अडचणी आल्या तर तिथं बघा सोल्युशन पाहिजे, तुमच्यासमोर हजर पाहिजे. मग त्यावेळेला मग काय प्रकार आहे, पिछाडीवर का राहतंय असं करणं. अजून एक काय करायला पाहिजे, वारंवार जास्त वेळ मिळत असल्यामुळं जे जनरल कॅन्डिडेट असतात त्यांना त्या गोष्टीला लक्ष द्यायला भरपूर वेळ असतो. बऱ्याचदा तिथंपर्यंत ते जातात, काय व्हिडिओ बघतात. तर तुम्ही काय करायचं, जे वर्किंग प्रोफेशनल अन्य लोकांनी ज्यांना कमी वेळ मिळतो, बेसिक अंडरस्टँडिंग आणि कन्सेप्च्युअल गोष्टी माहीत पाहिजेत बघा. म्हणजे ज्याला रट्टा मारणे जो प्रकार असतो ना तो तुम्हाला चालणार नाही. एखाद्या कॅन्डिडेटनं 3 तासात एखादा टॉपिक केला खुल्या पद्धतीनं आणि त्यानं वारंवार भेट देऊन ते रट्टा मारला तर त्याला परत नंतर वेळ असतो वारंवार भेट द्यायला त्याला, पण तुम्हाला नसतो. त्यामुळं तुम्हाला 3च्या 9 तास जाऊ दे, पण तो टॉपिक नीट करून घ्यायचा. पण अशामुळं काय होईल, तुमचा पेस राहणार नाही, म्हणजे वेग. तर ते पण बॅलन्स असला पाहिजे. एकदमच मनासारखा करत राहिलाय आणि 4 वर्षांना सिलेबस कंप्लीट होणार असं पण नाही चालणार. त्यामुळं त्याला छोटे छोटे व्हिडिओ बघून ते कन्सेप्ट क्लिअर करून, पण ते कागदावर तयार झालं पाहिजे. मी मगाशी म्हटलंय काय, मोजता येणाऱ्या गोष्टींमध्ये, म्हणजे माझे 4 पेजेसच्या नोट झाल्या, माझे हे टॉपिक झाले, त्या टॉपिक्सना मेन्समधल्या ते ग्रीन पेननं खुणा करणं, हे झालं. असं एखादं आपलं बचतीचं लहानपणी नसते का, खोकं असतं आपण नाणी टाकतो त्यामध्ये, तसं रोज टॉपिक्स टाकले पाहिजे त्या बॉक्समध्ये. हे झालं. आणि ज्या दिवशी हे काम बंद पडेल, म्हणजे ते त्या बॉक्समध्ये टॉपिक टाकण्यास, त्या दिवशी तुमचा प्रवास उतरणीला लागलेला आहे समजून घ्यायचं. म्हणजे असं असतं ते. आणि बाकीच्या मग साध्या गोष्टी काही सांगतच नाही. नो म्हणणं, फालतो म्हणजे कुठल्या तरी कार्यक्रमात वेळ खर्च करणं किंवा काय, दुसऱ्यांना किती नाव ठेवून नाही तर बदनामी काय व्हायची होते. कारण एकदा वेळ गेली आयुष्यातली आणि आपलं तुमचं वयाचा विषय गेला की संपला विषय, परत त्याच भानगडी करायचे. म्हणजे असं असतं. त्यामुळं आत्ता वेळ मिळतो तरी कुणी काय बोलतंय, कुणी काय, त्याकडे साफ दुर्लक्ष करायला यायला पाहिजे. आपल्यातलं तर काय तुम्हाला सांगतो, 1-2 मुलींचं तरी इतक्या त्या काय म्हणतात शॉर्ट टेम्पर्ड असतात. म्हणजे लक्षात घ्या, मला अनुभव येतो, मला मेसेज येतात, तुम्ही असं काय लगेच म्हणू शकता असं. मग मला तर धक्का काय बसतो माहिती आहे का, ह्यांच्या त्या वैयक्तिक जीवनात तर वाटच आहे पूर्ण. म्हणजे काय करत असतील, मग अभ्यास सोडून तापतच असणार. तर कुठंतरी हे डोकं शांत पाहिजे. जरा संयम राखायचा. समजा आता 6ला लेक्चर असतं, ते सांगितलं असते, ते उतावळ्यासारखं ते पर्क्युलेट होतं ना त्याच्या स्वभावात. अन्य वेळा अभ्यास करताना काय वेळ तर मुलं आहे ना, अभ्यासाचा पहिला पॅराग्राफ घेतला वाचायला किंवा काय, मग माझ्या लक्षातच राहिलं पाहिजे. किंवा लेक्चरला जर ऑफलाईनला असलं तर त्याला वाटत असतं की आत्तापासूनच मला कळलं पाहिजे. म्हणजे त्या गोष्टीवर लक्ष, मटेरियलवर आणि टॉपिकवर लक्षच नाही. मग कसं काय घडणार. लक्षात घ्या, तुम्हाला अधिकारी होत असताना तुमच्यात काहीतरी गोष्टी असाव्या लागतात, तुमच्यात काहीतरी गुण असावे लागतात. जर नसतील गुण ते इनकल्क्युलेट करावे लागतात, म्हणजे ते स्थापायला लागतात आपल्या शरीरामध्ये. तर असं असतं ते. विनाकारण ते उतावळा नवळा, गुडघ्याला बाशिंग किंवा पी हळद हो गोरी असला काय पाहिजे, एका रात्रीत रोम बांधून होत नाही असं असतं ते. त्याला मोठा पल्ला येतो आणि थेंबे थेंबे तळेसाचे किंवा ते खटक 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 त्यात मारत राहायचं आणि ब्लँक दिवस जायला नाही पाहिजे. तर आता जर तुम्हाला काय लोकांना जर जे पूर्ण वेळ करतात, राज्यसेवेच्या 1पेक्षा जास्त मेन्स दिलेत, 1 किंवा 2 तर मेन्स दिलेत, अशा लोकांचे ह्या आठवड्यातले जर 4-5 जणांचे मेसेज तुम्हाला जर दाखवले ना, तर मी 3-4 काय सांगितले, आता इथं नाहीत म्हणून सांगतो, की तुम्ही काय करा माहिती आहे का, तुमचे डिस्ट्रॅक्शन्स आहेत ना त्याची लिस्ट करून मला पाठवा. मी त्यांना सांगितले तर मला ते हो म्हणून आले. मी असा 3 जणांना मेसेज दिलेला आहे. 1पेक्षा जास्त राज्यसेवा मेन्स दिलेली आहे 17 सालानंतरच्या मेन्स आहेत त्या. तर ती लोक आज झुंजत आहेत कशासाठी माहिती आहे का, अभ्यास होत नाही दिवसभर म्हणून. बघा म्हणजे कसं आहे ते, काय प्रकार आहेत हे पटणार नाही तुम्हाला, पण ही फॅक्ट आहे. त्यामुळं कुणाकुणाला माझा मेसेज गेला असेल बघा, की जर आता तुमची घडी बसलेली आहे, तुमचा 4-4, 5-5, 6-6, 8-8 तास अभ्यास होतोय, तो बरकरार ठेवा, कशी तरी चालू ठेवा. हे मी का सांगत असतो का, तर तुमच्याबरोबरची अन्य मुलं गट्टांगळ्या खात असतात, म्हणजे पूर्ण वेळ मिळून सुद्धा, म्हणजे असं असतं ते. त्यामुळे तुमचा 5-6 तास अभ्यास, 8-9 तास अभ्यास होतो, म्हणजे खूपच जमेची बाजू आहे, चांगली बाजू आहे. म्हणजे ती गोष्ट राहिली पाहिजे चालू. म्हणजे लक्षात घ्या, ब्लँक राहता कामा नये. तर लक्षात घ्या, असं करा.
आणि काय करा, ज्या लोकांना कमी वेळ मिळतो त्या लोकांनी तुम्हाला तुमची स्वतःची विश्लेषणं बनवा. प्रिलिमच्या पेपरमध्ये 17 साली काय आलं, 18 साली काय आलं, 19 साली काय आलं, 20 साली काय आलं, 21 साली काय आलं, 22ला काय आलं आणि मग 23लाच असं का आलं. हिस्ट्रीत, पॉलिटित, इकॉनॉमी, जॉग्राफीत, मेन्सला काय आलं. म्हणजे त्या आणि तुमचा एक तुमच्याकडे काय प्रॉब्लेम काय असतो माहिती आहे का, तुम्हाला कायम असुरक्षिततेची भावना असते, कायम डोकावायची सवय असते. इथनं मला मटेरियल मिळू दे, तिथनं मला मटेरियल मिळू दे, त्या तो नाच सोडून द्या पूर्ण. सगळीकडे तेच असतं, तुम्ही ते पूर्ण वेळ नसल्यामुळे तुम्हाला तसं वाटत असतं. ही पहिली गोष्ट. आणि तुम्ही काय करायला पाहिजे, गोष्टी संपवत न्यायला पाहिजे. पुन्हा एकदा मी सांगतो बघा, म्हणजे एक प्लॅन आखून रोज 4 ते 5 तास मिळतात, तर 4-5 तासात माझे 2 का टॉपिक होईना, 50% का टॉपिक होईना टार्गेटचे, पण तो पाऊल टाकत तो गेलाय. एक दिवस बघा तुम्ही ते लाईनवर याल सगळ्यांच्या बरोबर. आणि काय करायचं, ते वारंवार भेट द्यायचं. म्हणजे नंतरच्या टप्प्यातल्या ज्या रिव्हिजनला जो प्रचंड वेळ जात असतो तो बघा तुम्हाला तो वाचवता यायला पाहिजे, असं असतं. मग जाताना प्रवासात तुम्हाला काय बघता येतंय का, येताना प्रवासात काय बघता येतंय का. ऑफिसमध्ये मी जेवणाचं सांगितलं, परत समजा चहा एखादा माणूस घेत असेल 4 वाजता, तर त्यावेळेला जर 20 मिनिटं जात असतील तर 10 मिनिटं मी त्या चहासाठी वापरेन, 10 मिनिटं मी ते मोबाईलमध्ये PDF बघण्यात घालवीन ती नोटच्या. म्हणजे असं केलं तरच त्या गोष्टी घडतील, म्हणजे लक्षात घ्या. त्याशिवाय तुम्हाला वेळ काढता येणार नाही. इथं मायक्रोनोटचं काढून काय शॉर्टमध्ये ठेवलं पाहिजे आणि मग ते ब्रश करताना त्या गोष्टी बघायला पाहिजे. असाच वेळ वापरावा लागतो, तर त्याशिवाय ते जमणार नाही. त्याच्या पाठीमागं तुम्ही लागलाय म्हणल्यानंतर. नाहीतर मग आता मी जॉब करून आलो, मग चालतंय लेटपर्यंत झोपलं तर, आणि बरोबर जाण्याच्या अगोदर तासभर उठून आवरून मग कसं तर जाणं काय. वेळेचं बरोबर गणित बांधायला पाहिजे, लक्षात घ्या. आणि जे लोक आत्ताच नुकतीच 24 सालात जॉबला लागलेले आहेत त्या लोकांना पण सांगणार, सुरुवातीला लोड नसतो, त्यावेळेलाच भरपूर अभ्यास करा. तुम्ही एकदा कळायला लागला वरिष्ठांना, मग तुम्हाला ते वाकवतात. त्यामुळं ज्या लोकांना म्हणजे लक्षात घ्या. आणि 15-15, 10-10, 20-20 मिनिटं काढायला पाहिजे. दुसरी गोष्ट, आपली आणि पूर्ण वेळ करणाऱ्या मुलाची तुलना अजिबात करायची नाही. आपली तुलना आपल्याशी, कालच्यापेक्षा माझा आज बेटर होतोय का, माझं काय झालंय का, हे करत राहायचं. आणि त्यांचं सगळ्यात अजून एक सांगतो तुम्हाला दुर्गुण काय आहे, तर अक्षरशः जॉबवर जातात सकाळी 9:45 आणि संध्याकाळी 6-7ला येतात. आणि सकाळी पण काय करत नाहीत, दुपारी पण संध्याकाळी पण काय करत नाहीत, दुपारी करायचा काही प्रश्नच येत नाहीत. आणि असे सलग 8-8, 9-9, 10 दिवस घालवतात वाया. म्हणजे डायरेक्टच घालवतात. आहेत STI आहेत, PSI आहेत, म्हणजे ते डायरेक्ट जातात. आणि का तर मागं त्यांनी 2-4 महिने दिलेले असतात, गृहीत धरतात ते गृहीत. तर काय उपयोग नाही. ते 25 जाणार, 26 जाणार, 27 जाणार, 28 जाणार, तुम्ही तिथंच राहणार त्याच पोस्टवर. म्हणजे असं असतं. तर ते तुम्हाला जर कुठं धग लागली तरच तुम्ही ते हालचाल करणार. आणि विचार जरा, म्हणून मगाशी तेच म्हणलं, 7-8 महिने जरा विचार करा की. म्हणजे अगदी तुम्ही काय रोज 2-2 तास पण काढू शकत नव्हता का. म्हणजे माझा त्या मुलांना विचार नाही. म्हणजे 8 महिने म्हणजे 8-24 म्हणजे 240 दिवस झाले. 240 दिवसातले 40 सोडून द्या, वरचे 200 दिवस राहिले. आणि 200 गुणिले 2 ते 3 तास, 200 गुणिले 3 तास म्हणजे 600 तास. 600 तास म्हणजे जर पूर्ण वेळ करणारा अभ्यास मुलगा असला, त्याचे 10-10 तासाचे 60 दिवस. मग 60 दिवस म्हणजे 2 महिने. तुम्हाला 2 महिने ब्लँक मिळाले होते करायला. मग 2 महिन्यात तुम्ही काय काय करू शकता. फक्त ते तुकड्यात मिळाले होते. म्हणजे कसं की तुम्ही 2-2 तास काढणं अपेक्षित होतं, पण काढले का नाही. मग तुम्हाला पट आठवतो, मी शनिवारी गावी जात होतो, मग तिथलंच मागं लागायचं काय तर शेतीतलं. मग बाकी मग आता ते लग्न झाल्यामुळं मग ते काय तर कार्यक्रमाला जावं लागलं. आणि परत मग तुम्ही नावं ठेवायला पाहिजेत नाही. नसेल तर मग तुम्ही नाद हा सोडायला पाहिजे. आपल्याच्यानं हे होणार नाही. 2-3 वर्ष ह्यात गेली, धड त्या नोकरीला न्याय नाही, कुटुंबाला न्याय नाही, आणि विषय कट. मग एक तसं करा. नसेल तर मग ते अतिशय कठीण आणि वाईट परिस्थिती सुद्धा 2-2, 3-3 तास तुम्ही काढलेले असलेच पाहिजेत. आणि लक्षात घ्या, ते फक्त 600 तासांचं गणित मी नाही सांगत. ती एक वळण लागतं आणि मग त्यात 2 ते 4 तास, 4 ते 5 तास असे होतात. ते असं असतं ते. म्हणजे लक्षात घ्या. आणि त्या 600 तासांचा असा जो परीक्षेत फायदा होतो, म्हणजे लक्षात घ्या, तर ते काय बोलायलाच नको. आणि ऑफिसमध्ये गेल्यानंतर एकदम महाराष्ट्राचा भूगोल साधे एकदम जे PDF तुम्ही बनवल्यात किंवा काय, म्हणजे ऑफिसमध्ये काय जेवताना पण ते काय वरिष्ठ तुमच्या डब्यात काय बघत राहतोय का.
काय लोक सहज जेवल्यानंतर 10-15 मिनिटं तिकडे झाडाखाली जाऊन बसून ते रिव्हिजन मारून यायचे. म्हणजे लक्षात घ्या, हे तुम्हाला वाटत असेल काय तर हे हास्यास्पद सांगतोय, पण तसं नसतंय. ते काही लोकांनी हे जमवलेलं आणि केलेलं आहे म्हणून ते सांगतोय. तर ते करायलाच पाहिजे ना. आणि त्याच्यामुळं काय होईल, तुमचं मन समाधानी राहील. म्हणजे लक्षात घ्या, त्यातून तुम्ही बाजूला पडाल आणि तिथलं तिथंच विसरून जायचं. म्हणजे लक्षात घ्या, तसंच गृहिणीने करायचं आहे. मग असं केलं तरच त्यामध्ये हे राहील बघा, म्हणजे काय राहील, अर्थ राहील त्याला जगण्याला आणि त्या सगळ्या गोष्टींना. नाहीतर मग जे काय व्हायचं तेच घोटाळा आहे मग. म्हणजे त्याला काय आपण करू शकणार नाही. तर असं असतं ते. आणि मला कोणीतरी लिहिलं होतं की सर ते म्हणजे नोकरीतले 5 चे 5 दिवस, 7 चे 7 दिवस काय होतं की मग ते बर्नआउट झाल्यासारखं झालेलं असतंय ते. आणि मग ते नाही ते आतमध्ये घेत. तर त्या सगळ्या लोकांना, मुलांना मी जे सांगतो ना तेच आहे की तुम्ही 15 ते 20 मिनटं, 20 ते 25 मिनटं तरी व्यायाम करायला पाहिजे. ते नोकरी जाणाऱ्या लोकांना सुद्धा. म्हणजे मुंबईसुद्धा करणारे जे असतात, ह्याच्यातनं प्रवास करतात, तर ते मला असं आढळून आलेलं आहे बरं का. काय लोक वर्किंग काय इतके ते बकाल झालेले असतात. मग त्याला मी तरी काय सांगणार. मग मला लगेच कळतं हे बर्नआउट झालेलं आहे, याचा काय उपयोग नाही. तर ते काय व्यायाम नाही ना. म्हणजे लक्षात घ्या, त्याला झेपत नाही ते 6 तास. आणि 6 तास देऊन सुद्धा जॉबला परत 2 तास त्याला काय करता येत नाही, पडून राहतो माणूस म्हणजे डायरेक्टच. असं असतं. असं बऱ्याच जणांचं मला ते आढळलं. मग हायड्रेटेड राहिलं पाहिजे, ते ज्यूस प्यायला पाहिजे, किंवा नोकरी पैसा वापरा ना, ते जाऊ दे ना 2-3 हजार रुपये महिन्याचे. पण ते लोक तसे करत नाहीत. म्हणजे लक्षात घ्या, तर ते जास्त हायड्रेटेड राहायला पाहिजे, स्लगिश वाटणार नाही. आणि ते सकाळी 20 मिनिटं 30 मिनिटं व्यायाम करूनच ऑफिसला जाणं. ते म्हणजे तसं करायचं. मग लक्षात घ्या. आणि 1-1 तास अगोदर उठायची सवय करा. 6 ते 7 तास झोप तर झाली पाहिजे बरोबर पूर्ण, त्याच्यापेक्षा जास्त नको. आणि मात्र ही गोष्ट करायला पाहिजे. आणि गृहिणीने पण हे करायला पाहिजे. जास्त हायड्रेटेड राहिलं पाहिजे, तर ते स्लगिशपणा जाईल तुमचा. आणि आज दिवस तसा गेला म्हणजे ब्लँक गेला, उद्या दिवस तसा झाला म्हणजे परत आता तिसऱ्या दिवशी काय हॅट्रिक करणार. म्हणजे लक्षात घ्या, तसं चालणार नाही. ते वेळ काढावाच लागेल ना, नसेल तर सोडावं लागेल. म्हणजे असा येते. त्यामुळे चिकटून त्याला राहू नका. आणि ज्याला म्हणतो ना फ्लॅश कार्ड, किंवा ज्याला मायक्रो नोट्स म्हणतो जसा प्रकार, तर त्या तशा तुलनात्मक चार्ट छोटे, किंवा PYQनं काय तुम्हाला दिशा दिलेली असेल तर तुलनात्मक काय ठेवता येईल, सिमिलॅरिटीज काय ठेवता येतील, डिफरन्सेस काय काढता येतील, ते तसे कायम तुमच्या मोबाईलमध्ये ते फोटो हवे आहेत. आणि ते करायला पाहिजेत, ते बारकाईनं करायला पाहिजे. जॉग्राफीतले सगळे फोटो, मॅप्स वगैरे काय त्याची स्वतंत्र PDF बनवायला पाहिजे, त्याचे फोल्डर बनवायला पाहिजेत. आणि ते येता जाता ते बघायची सवय लावायला पाहिजे. ते कसं तुम्हाला आत घेणं तरी ते बघायला पाहिजे. आणि असं करूनच त्यात तुम्ही आत स्वतःला स्पेस तयार करू शकता. आणि मग त्यात म्हणजे तुम्हाला डुंबता येईल. म्हणजे ह्याच्याशिवाय बघा दुसरा कोणताही ह्याच्यावरती म्हणजे लक्षात घ्या उपाय नाही आहे. आणि कोणतं सांगतं प्रायमरी टीचर आहे. मग आता पूर्वी तर प्रायमरी टीचर लोकांनी सगळ्या पोस्ट नेल्या. आता अलीकडे काम असतं, मी मान्य करतो. परत आता निवडणुकीचं काम चालू होईल काय लोकांना. ते निवडणुकीचं काम चालू व्हायच्या अगोदर आक्रमक होऊन 200% वापरा. म्हणजे लक्षात घ्या, ते परत मग काय करता येणार नाही त्या काळात. मग तरी पण त्या काळात परत आहेच ना, जेवणाची वेळ, टी ब्रेक, नाश्त्याची वेळ, त्याच्यातून 20-20 मिनिटं काढायचं आणि रिवाईज करायचं. अजून एक तुम्हाला एक सांगतो काय करायचं. 1-2-3 दिवस तुम्हाला एकदम न्यू टॉपिकला हात नाही लावता आला, ओके, पॅनिक व्हायचं नाही. पण जे जुनं केलंय कालपर्यंत ते गाठोड ते कायमच हातात ठेवायचा प्रयत्न करायचा. ते ज्यावेळेस तुमचं जाईल ना, जवळ आणलेलं गाठोडं किंवा काय 8-10 दिवस, 15 दिवस, 20 दिवस अभ्यास केलेला, तो गेला की तुमची चेन ब्रेक झाली. चेन ब्रेक झाली की संपला विषय. असं असतं ते. त्यामुळं ते जुनं जे तुमचं जे आहे कॅरी करत आणलेलं ते बघा टाळायचं नाही. म्हणजे लक्षात घ्या. मग तेवढ्या नोकरीच्या धगधगीतनं किंवा गृहिणीच्या कामातनं काय गोष्टी बघा कालातीत असतात किंवा शाश्वत असतात. म्हणजे तुम्ही त्या करताच. कोण देवपूजा करत असेल त्याला 10 मिनिटं काढतोच देवपूजेला. का तुम्ही नाश्ताच बुडवलाय, आठवड्यातल्या 6 दिवस ऑफिसला जातोय म्हणून नाश्ता जाऊ दे, किंवा जेवण, त्याला कसा तो वेळ निघतो. किंवा रिमोटकडे TVच्या कसा काय जातो हात, किंवा मोबाईलवर. मग तो तसा स्पेसिफिक दिलेला त्या मटेरियलला तसा का आणता येत नाही. मग ते काय झालं आहे माहिती आहे का, तुम्हाला ते ग्रॅव्हिटी नाही आहे, ग्रॅव्हिटी. तर सतत आठवा, जरा वरिष्ठ क्लास 2 असणारे, राजपत्रित असणारे आणि क्लास 1 असणारे, आणि तुम्हाला काय करावं लागतं ते जरा आठवा. मग तुमच्या लक्षात येईल. जे PSI असतील, STI असतील त्यांना मी सांगतोय, तुम्हाला लगेच काय सांगतात बघा येऊन
काय काय सर काय सांगून उपयोग नाही, दिसताना वरनं वर्दी दिसत्या पण कुत्रा हाल खात नाही, मग ते सांगत असतात. म्हणजे लक्षात घ्या. हां, ते आहे आम्हाला माहीत, पण आता जास्त बोलता येत नाही. अक्षरशः कधीतरी वाटतं रेकॉर्डच करायला पाहिजे, पण ते ॲक्च्युली कोणाची ओळख वगैरे आवाज ओळखला किंवा काय मीच हादरतो ते ऐकून, म्हणजे असं असतं ते. तर त्याच्यामुळं गृहिणींना सांगणं आहे बघा, ते नोकरी वगैरे पगार दिसतो, पण तिथं काय जी अवस्था येते ना त्याची त्यालाच माहीत असते ते काय जो प्रकार आहे तो. मग संध्याकाळी आल्यानंतर ते काय राहत नाही. पण आपण तुम्हाला वाचवायला काय कोण ब्रह्मदेव येणार नाही, लक्षात घ्या. आपल्याला आपल्यालाच वाचलं पाहिजे आणि वरिष्ठांपासून हे दडवून ठेवायचं सगळा अभ्यास. मगाशी मी म्हणलो कुटुंबात खुलं ठेवा ते, पण वरिष्ठाला कधी सांगायचं नाही हा अभ्यास करतो. प्रामाणिकपणा दाखवायचा नाही की सर मला सुट्टी द्या किंवा काय प्रकार. मग ते त्यावेळेला मिळेल. परत जे असं बदनाम होलं तेव्हा मी ऑफिसमध्ये जे बदली झाला तर त्या ठिकाणी हा स्पर्धा परीक्षा करणार आहे, त्याला चांगलाच पळवा, असं असतंय ते. तर ते तसलं काय प्रकार करायचं नाही. आणि असं पण तसं पण आपण किती वेळ करतो मग अभ्यास त्यावेळेला. मग आता काय उदाहरण देऊन इथल्या कॉन्स्टेबलची किंवा काय CP रीडर असतात किंवा काय PSI बेकार असते, त्यांना काहीच वेळ मिळत नाही. कधी कधी मला तिथनं असा व्हिडिओ दाखवलाय, म्हणलं मला दाखवून काय उपयोग आहे. तर ते तुम्ही एखादं लेडीज होत्या त्यांना तर म्हटलं तुम्हाला जर DYSP व्हायचं असेल ना तर द्या मग PSIला राजीनामा. मग काय सांगणार तुम्ही. म्हणजे महिनाभर चांगला अभ्यास होतोय, परत महिनाभर तुम्ही नाहीच काय करत, म्हणजे असं आहे ते. मग नसेल तर मग आहे त्यात समाधान माना, जे हो तेवढंच बस, बाकी काही नाही. ते तुटपण ज्याच्या होणार नाही. इथं जीवघेणी स्पर्धा आहे DYSPला DCला किंवा काय, तसं थोडंच ते मिळणार आहे, म्हणजे लक्षात घ्या. आणि तुमच्यातलं एकच गोष्ट आहे बघा की ती पालवी जागृत आहे. नसेल तर तुम्ही ते लेक्चरचं एवढं सुद्धा ऐकायचं मनस्थिती ठेवणार नाही. आणि हे खूप महत्त्वाचं असतं, म्हणजे खूपच महत्त्वाचं असतं ते, म्हणजे लक्षात घ्या. त्या एकदा 1 to 1 बॅचला आहे ना, म्हणजे नोएडामधनं एक विद्यार्थिनी होत्या, त्या मॅनेजर होत्या त्या, म्हणजे लक्षात घ्या केंद्र सरकारमध्ये. आणि तर त्या म्हटल्या सर DCचं जरी झालं किंवा काय माझं तरी त्याच्यापेक्षा 1.5 पट पगार माझा आत्ताच आहे. पण ते डोक्याला जी सल्ला झालेली आहे ती पोस्ट कशी मिळत नाही. तर त्याने आता नाद सोडून द्या विषय, त्याने नाद दिला सोडून. पण त्या 2दा प्लेननं आल्या होत्या ऑफलाईन सेमिनारला, त्या 1 to 1ला होत्या त्या. तर त्यांचं एक वाक्य तुम्हाला मी सांगतो. त्या काय म्हणल्या होत्या, सर माझा अभ्यास करण्याची भावना आहे ना ती मरायला नाही पाहिजे, फक्त एवढंच, ती एवढंच व्हायला पाहिजे. आणि तसंच झालं त्यांचं. परत त्या म्हणले सर ते संपला विषय आता. एकदाच मला मेसेज आला, लक्षात घ्या, मला 75,000 फी सुद्धा दिलेली होती, म्हणजे एकदाच दिली होती ते, त्यावेळेस ठरलेली होती ते, म्हणजे ते काय पगार मला त्यांनी स्लिपच दाखवली होती. म्हणलं तसं नको, पण आपण ट्राय करू. आणि चांगला ट्राय केला होता, लक्षात घ्या. 2 मार्कामध्ये प्रिलिम राहिली होती आणि परत ते नाद सोडला. तर ही तुमची भावना मेलेली नाही, ही खूपच चांगली गोष्ट आहे. ती एकदा जर मेली तर मग तुम्ही आणि तुमची नोकरी आणि तुम्ही आणि तुमचा संसार, ज्या गृहिणी आहेत त्या, तेच राबवायचं. आणि लक्षात घ्या, ह्या नोकरी करणाऱ्यांचं सांगितलं. आणि महिलांचं तरी असं सांगेन की आता ह्या ऑनलाईनला मर्यादा असतात, त्या ऑफलाईनला ज्या मुली असतात त्यांना मी सांगत असतो बघा की ते इथं जास्त बोलता येत नाही, पण कायमस्वरूपी जर भिकारी राहायचं नसेल तर हातपाय हलवा, म्हणजे मी तर सांगेन. म्हणजे लक्षात घ्या, का तर कुणाला जरी नवऱ्याला जरी हात पसरायला लागला तर ते अत्यंत कोणतं म्हणतं काय त्याची जबाबदारी आहे सांभाळायची, पण किती काळ भीक मागणार, बेकार असतंय ते. म्हणजे अगदी 500, 700, 1000 रुपये सुद्धा मागावे लागतात. त्यामुळं जर तुमच्याकडे क्षमता आहे, तुमच्या आईवडिलांनी तुम्हाला चांगली डिग्री मिळवून दिलेली आहे, तर तुमचा चांगली नोकरी मिळवण्याचा हक्क आहे तो, आणि तो हक्क अबाधित ठेवायचा, म्हणजे लक्षात घ्या. आणि शेवटी तुम्ही त्या कुटुंबासाठीच करणार आहे, म्हणजे लक्षात घ्या. आणि त्या भांडीकुंडी घासण्यातच तुम्ही घालवणार आयुष्य सगळं, बोंब दिलेला देह आणि ती बुद्धीन सगळं वायाच. त्याच्यामुळं जन्माला आलो एकदा सर्वोत्तम ट्राय केला तर, आणि त्याच्यावर समाधानी असणं. हां, आणि जर तरी पण हरलो तर ठीक आहे ना, पण वेळ द्यायचा नाही, त्या व्यवस्थेलाच नाव ठेवायचं, म्हणजे ते बरोबर नाही, म्हणजे लक्षात घ्या. आणि मी मगाशी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे जे पूर्ण वेळ अभ्यास करतात त्यांना जेवणाच्या समस्या आहेत, त्यांना भावनिक समस्या आहेत, त्यांना आर्थिक समस्या आहेत, तसं नसतंय. त्या आता मुली म्हणतील किंवा महिला, हां सर तुम्हाला काय माहीत, आमचं ती बरं, म्हणजे लक्षात घ्या. पालकांच्या हाताखाली हे इकडं नवऱ्याच्या घरी तर ते मला मान्य आहे, म्हणजे लक्षात घ्या. पण आता त्याला नाईलाज आहे, त्याला नाईलाज आहे, तिथूनच वेळ काढावा लागेल, लक्षात घ्या. आणि अगोदर एखाद्या कृतीला हो देत असताना उत्तर किंवा अन्य काम अंगावर घेत असताना आपला वेळ आधी किती जाणार आहे,
स्पष्ट नो म्हणायला शिकायचं. आणि नसेल तर तुमचे काय करणार, इयर मोजले जातात. ही काय आल्यापासून 15 सालापासून अभ्यासच करते आणि तुम्ही तर काय कामच करत असता. मग तसं असतं. मग एकदा समजावून घेऊन सगळ्यांना सांगायचं की आता एक 6 महिने वर्षभर एकदम. आणि तुम्ही बघितलं असेल बघा, ज्या मुली आता सिलेक्ट होतात DC वगैरे काय, त्या विवाहिता असतात. तुम्हाला आश्चर्य वाटत असेल त्यांच्याकडे बघून, त्यांचे व्हिडिओ बघून. पण तुम्हाला माहीत नसेल तर सांगतो, त्यांचे नवरे तिथं घरात किचनमध्ये बेसिनमध्ये भांडी घासत असतात. हे खूप कमी लोकांना माहीत आहे. ते डोळ्यातून पाणी त्यांच्या त्या मीडिया पुढं उगीच येत नाही. ते खूप खूप वाईट हालतनं गेलो खूप. का जगापुढं सगळा काय तमाशा मांडायचा आहे तुमच्यासमोर, मी भांडी घासत होतो किंवा काय, असं असतं. ते लक्षात घ्या. ते तसं मिळत नाही पोस्ट. त्यावरती मुलगी जाऊन ते DC झालेली किंवा ते बसत नाही त्यावेळेला. असं असतं ते. त्यामुळं त्याचा अर्थ मी काय तुमच्या घरात लोकांना भांडी घासायला लावा असं मी म्हणत नाही. ते सब कॉन्टॅक्ट करा, त्यांना सांगा ते हा बदल करायचा आहे. जिथं तो वेळ वाचवता येईल तिथं तो वाचवायला पाहिजे. आणि जे सासू सासरे किंवा जे वरिष्ठ ज्येष्ठ असतात, शिकलेले नसतात, अडाणी असतात, त्यांच्या जास्त नादी लागायचं नाही. त्यांचा सन्मान करायचा, पण त्यांच्या काय बोलले, कोण बोलले ऐकणे आणि सोडणे ही कला अवगत जमायला पाहिजे. पुन्हा ते पण बोलत तर तुम्हाला लागतंय, त्याच्यात तुम्ही 4 तास वाया घालवताय आणि तुमचे घालवताय ना वाया, आणि तुम्हीच अजून खड्ड्यात जाणार. त्यामुळे ते तात्काळ सोडता यायला पाहिजे बघा, लगेच. हे आपल्या कामाचं नाही, हे आपल्याला मारक आहे, आपला वेळ खाणारी गोष्ट आहे. त्यामुळे लगेच बाजूला करायची. आणि परत एकदा, हे दोन्ही प्रकारचे लोक असू दे, जॉब करणारे किंवा गृहिणी असू दे, मोजता येणाऱ्या गोष्टींसारखं घडायला पाहिजे. आज 2 पेजेस तयार झाली, तिची रिव्हिजन झाली, पडल्यात. उद्या 3 पेजेस तयार झाली, शॉर्ट नोट ते पडल्यात, त्या लिस्टमध्ये पडल्यात. तर लक्षात घ्या, तर अशा गोष्टी घडायला पाहिजेत. म्हणजे लक्षात घ्या. तर ब्लँक गेला पण त्याची रिव्हिजन करतोय ना आपण. ब्लँक गेला, तुम्हाला आज काय बनवता आलं नाही त्या संदर्भात, तर ब्लँक गेला तर ठीक आहे, ब्लँक जाऊ द्या. पण पूर्ण म्हणजे रिव्हिजन करताय, पण असं 2 किंवा 3 दिवस एकदमच ब्लँक जाणं, मग ते घडणार नाही. वारंवार ते घडणार आणि मग ते काय सिलेबस कम्प्लिशनला जाणार नाही. जर चुकून सुटलीच तर तुमच्या ताकदीवर, डिग्रीवर प्रिलिम सुटू शकता तुम्ही. मेन्सला काय तुम्ही पास होणार नाही, का तर तो सिलेबस संपायला नसतो, त्याला हे घातलेला नसतो. लक्षात घ्या. काय पूर्ण त्याला जे वेढा असतो तुमचा पडलेला नसतो, आणि मग त्या अंगलटी येतं प्रकरण. त्यामुळं त्या गोष्टी म्हणजे तुम्ही करत असताना 2-3 म्हणजे आत्ता जर सगळं रिवाईज करायचं म्हटलं, आपण काय बोललो तर ते बघा, सुरुवातीला की आपल्याला बायपास ते करायचं नाही, करायचं आहे फक्त योग्य ठिकाणी लागायला पाहिजे ताकद. तर मग पूर्णतः स्वतः केलेल्या अनालिसिसवर निर्भर राहायचं. एक गोष्ट. नंतर काय सांगितलं की अन्य लोक जर 2-2, 3-3 दिवसात एकदा रिवाईज करत असेल, तर एका दिवसात तुम्ही 3-3, 4-4, 5-5 वेळा रिवाईज करायला पाहिजे. त्यामुळं त्यात जाणारा अनावश्यक वेळ तुमचा कमी होईल. नंतर जो वेळ वाढणार आहे, मोजता येणाऱ्या गोष्टींच्या स्वरूपात तुमचा अभ्यास झाला पाहिजे. म्हणजे टॉपिक करत असताना मायक्रोनोट त्या टॉपिकची पूर्ण झाल्याशिवाय आणि त्याची 4-5 वेळा रिव्हिजन झाल्याशिवाय तो टॉपिक पूर्णत्वाला गेला असं मानता कामा नये. आणि असं तुम्हाला 75 ते 80% सिलेबसचं प्री प्लस मेनचं करायला पाहिजे. त्यावेळा तुम्ही परीक्षेचे दावेदार बनू शकता. म्हणजे लक्षात घ्या, नुसती फक्त लेक्चर करत सुटून कोणाची काय उपयोग नाही ऑनलाईन आणि ॲपन बिपन काय. तर स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही. स्वतःच्या त्या नोट्स पाहिजेत. त्या कॅलिबर असणाऱ्या माणसाकडनं वाटल्यास तपासून घ्या, किंवा ते काय तुम्हाला सोबत तपासता येईल की ते कळायला पाहिजे की आत्ता 24ला ट्रेंड काय चाललाय, 23ला प्रश्नांचा ट्रेंड काय चाललाय, ते लगेच त्याला कोरिलेट व्हायला पाहिजे. म्हणजे लक्षात घ्या. आणि म्हणजे ते एक मी तुम्हाला सांगितलं. परत काय सांगितलं की 5-5, 10-10, 15-15 मिनिटं जिथं मिळतात तिथं ते रिव्हिजनला द्यायला पाहिजे. म्हणजे लक्षात घ्या, तिथं ते रिव्हिजनला द्यायला पाहिजे. ते म्हणजे आणि एका दिवसात ते गोष्टी मिळवल्या नाहीत असं व्हायला नाही पाहिजे. दुसरी गोष्ट, 20 ते 30 मिनिटं व्यायाम हा करायलाच पाहिजे. ते गृहिणी असू दे नाही तर ते जॉब करणारा व्यक्ती असू दे. आणि दिवसभर हायड्रेटेड राहिलं पाहिजे. ते लिंबू सरबत घ्या, ते नारळ पाणी घ्या किंवा फळं खा. जॉबला आहेत तर त्यांनी पूर्णतः त्याच्यावर 2-3 हजार रुपये घालवा ते महिन्याला. तेच तुम्हाला प्रवृत्त करेल अभ्यासाला. म्हणजे लक्षात घ्या, ते कुठं काय वाया जात नाही. स्वतःच्या शरीराला ते खाल्लेलं असतं. ते हायड्रेटेड राहा, ते खूप महत्त्वाचं आहे. स्लगिशपणा जायला पाहिजे, नसेल तर ते करू वाटणार नाही ते. आणि तुम्हाला अजून एक गंमत सांगतो, त्या महिलांची एक सांगतो, आणि जेंट्सला पण अनुभव आला का नाही माहीत नाही. तर एक विद्यार्थिनी, तिने UPSCची 1 मेन्स आणि 5-6 मेन्स राज्यसेवेच्या दिलेले.
म्हणजे लक्षात घ्या. पण इंटरव्ह्यूला थोडी मार्क कमी येत असल्यामुळं राजस्व पोस्ट मिळत नाही आणि लीड मिळणं झाले त्या मेन्सला. तर काय झालं होतं माहिती आहे का, एका 22च्या मेन्सला त्यांचं काय झालं होतं तर अभ्यासच करू वाटत नव्हता. म्हणजे एक स्लगिश कंटाळवाणापणा किंवा काय. तर तुम्हाला सांगतो ती विद्यार्थिनी आहे ना असं कधीच करू नाही शकणार. आपल्या देहाप्रती अत्यंत बांधील आणि UPSC मेन दिलेली आणि समजदार. मला सुद्धा आश्चर्य वाटलं. म्हणजे काय बरं काय म्हणलं काय होतंय मग नवीन काय मटेरियल बघता येईल का बघा. त्यांना दुसरं मी एक GS4चं कसं करायचं जरा वेगळा तंत्र सांगितलं. मग त्याच्या नोट्स त्यांनी पूर्ण केल्या पण बाकीचं अजून तसंच. तर तुम्हाला सांगतो नंतर त्यातनं बाहेर काय निघालं माहिती आहे का, ते डॉक्टरकडे वगैरे गेल्यानंतर त्यांचा हिमोग्लोबिन बऱ्यापैकी कमी आलेलं होतं आणि रक्तातलं म्हणजे जे स्ट्रक्चर असतं ना तेच बदललेलं होतं. हे पुण्यात राहून राहून काय म्हणजे लक्षात घ्या, तुम्ही जर ते शरीराकडे आरोग्याकडे काय लक्ष नीट दिलं नाही तर तुम्हाला काय वाटतं माहिती आहे का, माझ्यातच खोट आहे, माझाच अभ्यास होत नाही, मला स्लगिशपणा येतो माझा. तर तिथं ते प्रकार झालेला असतो बघा आत, ज्याला कुपोषण आपण म्हणू किंवा काय शब्द द्या काहीतरी त्याला, तसला काही प्रकार झालेला असतो. ते सहज मला त्या हायड्रेटेड राहण्यावरनं आणि त्या फळांवरनं माझ्या लक्षात आलं म्हणून मी तुम्हाला सांगतो. तर ते खूपच सिरियस घ्या हे जे मी बोलतोय. प्रॉपर त्यावेळेला नाश्ता करणं, प्रॉपर जेवणं, हे केलं, जास्त पाणी पिणं, ते फळं खाणं किंवा ज्यूस पिणं, ते हे करणं. तर ह्या गोष्टी ह्या कराव्याच लागतील, लक्षात घ्या, जर टिकायचं असेल तर त्या ह्याच्यामध्ये. अदरवाईज नाही एक गोष्ट घडणार. म्हणजे हा एक तो मुद्दा प्रकर्षानं मला तुम्हाला सांगायचा होता. म्हणजे लक्षात घ्या. आता हे सगळ्या गोष्टी ठीक आहेत बरं का, पण मी तुम्हाला सांगितलं की 70 ते 80% सिलेबसचं सगळं कव्हरेज झालेलं असल्याशिवाय तुम्हाला ते पूर्णत्वाला गेल्यासारखं वाटणार नाही. लक्षात घ्या. आणि तुमचा हे पंढरीच्या वाऱ्या कशा असतात तसंच ते चालू राहणार, सतत प्रिलिम्स देत राहावं लागणार ते पूर्ण नाही झालं तर. म्हणजे लक्षात घ्या असं होणार. तर 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 तसं करू नका. ते कशा पद्धतीनं पूर्णत्वाला जाईल ते बघा. सुरुवातीला तुम्ही ट्रॅडिशनल जे विषय असतात पूर्वला जे असतात म्हणजे हिस्ट्री, पॉलिटी, इकॉनॉमी, जॉग्राफी, त्याच्यावर तुफानी हल्ला चढवा. त्यानंतर मग बाकीचे जे ट्रॅडिशनल विषय नाहीत त्यांच्यावर प्रयोग करा. आणि मी म्हणतोय तसं सर्व विषयांच्या अशा शॉर्ट नोट्स तुमच्या झाल्या पाहिजेत तयार बघा. तर त्याच्याशिवाय त्याला बिलकुलच अर्थ नाही. मग इतरांसारखं आपलं कधी पण वाचतोय कधी पण करतोय असं नाही करून चालणार. इतरांच्या शी तुलना करू नका. तुमचा मार्ग तुमच्याबरोबर, तुमच्याकडे काय प्लस आहेत म्हणजे लक्षात घ्या, त्याचं काय आता लिस्ट बनवता येणार नाही. आणि ज्यांना पूर्ण वेळ मिळतो त्यांच्याकडे काय मायनस पॉईंट आहेत, विकनेसेस आहेत त्यांची दुःख त्यांना माहीत, तुमची दुःख तुम्हाला माहीत. त्यामुळे नको त्या गोष्टींना तिथं अजिबात बिलकुलच विचारांचा तुलनेला थरा देऊ नका. आपला संघर्ष आपल्याबरोबर, लक्षात घ्या. आणि आपण आहे त्या स्थितीत किती काळ राहायचं ही ज्यानं त्यानं करायचा विचाराची गोष्ट आहे. समंजसपणा दाखवायला पाहिजे, आपल्या स्वभावाला मुरड घालायला पाहिजे, दगडाखाली हात असं म्हणायचं किंवा त्या गोष्टी करायला पाहिजेत. जर स्वभाव आक्रमक असेल, शॉर्ट टेम्पर्ड असेल तर त्याला गुंडाळून ठेवायला पाहिजे. नसेल तर तुमचा प्रवास हा फळाविना होणार, तुम्हाला माघार घ्यावी लागणार हे सांगतो भविष्यात. म्हणजे लक्षात घ्या. जर आत्ता ते गोष्टी जर तुम्ही लवकर ॲक्सेप्ट केल्या नाहीत आणि त्या पद्धतीनं स्वतःला वळण दिलं नाही तर म्हणजे लक्षात घ्या जे काय गोष्ट आहे ते. आणि आज मी जे काय बोललो लक्षात घ्या त्या लेक्चरमध्ये, तर माझं तुम्हाला एक सांगणं आहे की तुम्हाला अजून मला त्याच्यामध्ये तुम्ही सांगा की मी तुम्हाला नोकरीमुळे अभ्यासाचे तास कमी होत आहेत, त्यामुळे इतरांचा अभ्यास आपल्यापेक्षा जास्त होतोय असं वाटतंय. मी काय बोललो? तुलना करायची नाही, ॲक्सेप्ट इट. रेसमध्ये टिकून राहण्यासाठी आतोनात प्रयत्न करत आहे. दिवसभर बँकेत काम करून घरी आल्यावर त्याच कॉन्सन्ट्रेशनने गती ठेवताना स्ट्रगल करावा लागतोय. तर त्याला 2 गोष्टी किती व्यायाम करायला पाहिजे, 20 ते 30 मिनिटं, आणि हायड्रेटेड राहायला पाहिजे. आणि त्याला दुसरा काय आपल्याकडं उपाय नाही आहे, म्हणजे लक्षात घ्या. आणि जरी कुठं असला तर जेवणाच्या वेळेत आणि टी ब्रेकच्या वेळेत ते दिवसभरातली झालेली रिव्हिजन वाढवायला पाहिजे बघा, मल्टिपल्स जायला पाहिजे. म्हणजे लक्षात घ्या. कॉन्सन्ट्रेशन ठेवताना स्ट्रगल करावं लागतं, बरोबर आहे. नोट्स काढण्यामध्ये वेळ लावला तर इतर विषयांसाठी वेळ पुरत नाही.
असं होणारच. तो बॅलन्स साधायला पाहिजे. म्हणजे कोणत्या ठिकाणी नोट्स मला काढायला पाहिजेत, कोणत्या ठिकाणी नाही काढायला पाहिजेत. दुसरी गोष्ट, सुरुवातीलाच आणि बघा वेळ लागणार ना, मग वेळ लागणार. आणि जर तुम्ही बायपास केला की माकड उड्या घेतल्या तर पुढं जाऊन काय मग यश मिळणार नाही. पुढं तर आड आहे, मागं विहीर असं असतं इथे. त्याच्यामुळे त्याला नुसत्या खुणा करून पुढं जाऊन चालणार नाहीत. नोट्स ह्या काढाव्या लागतील, वेळ द्यावा. आणि दुसरी काय गोष्ट आहे माहिती आहे का, तुम्ही आता लोक आहे ना स्वतःच्या कोशात असता, मग ते प्रॉपर लेक्चर्स केलेले नसतात किंवा काय, मग ते काय होणार, त्याला नोट्स काढायला भरपूर वेळ जाणार. मग असं होतं. आता हा ग्रुपमधला विद्यार्थी असल्यामुळं तुम्ही काही करून मी आता इकॉनॉमीची जी लेक्चर घेणार आहे लक्षात घ्या, तर त्याला त्या लेक्चर्स आवर्जून करा. लेक्चर्स तुम्ही बुडवू नका. म्हणून तर हे 6 टायमिंगवर ठेवावं लागतंय. मला ते 6 टायमिंग चालत नाही, म्हणजे ॲक्च्युली अडचणी मला तयार होतात, तरी पण मी ठेवतोय ते. तर ते लक्षात घ्या. तर ते 9 वाजता शिकवण्याचा मूड असतो चांगला जोरदार, मग लक्षात घ्या. तर ते सकाळी लवकर, तर 8 वाजता 9 वाजता पण ठीक आहे, असू द्या आता असलं तर. पण तुम्ही ते 6लाच लेक्चर ठेवीन, लक्षात घ्या, काय 2 ठिकाणांसाठी. पण तुम्ही ती लेक्चर्स करा नीट. म्हणजे लक्षात घ्या, तुम्हाला तो एकदा झिरोतून कसा टॉपिक पुढं जातो हे तुमच्या लक्षात येईल. काय तर त्यावेळेला तुम्हाला नोट्स काढायला कळेल. पुस्तकावर खुणा करण्याशिवाय पर्याय नाही. तसे केलं तर चालू शकते का? हां, चालू शकते, पण त्या मोजक्या खुणा पाहिजे एकदम. तुम्ही एकदम मोजक्या खुणा पाहिजे. ज्याचा हा मेसेज मी वाचतोय त्यांनी मला वाटल्यास 2-3 त्या पेजचं फोटो पाठवा, कुठल्या पण विषयांचं. ते काय खुणा केलेत मी बघून सांगतो काय झालेलं आहे. काहींचे म्हणणे असते की नोट्स काढल्या नाहीत तर पासच होता येत नाही. यात किती तथ्य वाटते? 100% तथ्य. ते काय वेळ वाचवतो ना नंतर, पण त्या नोट्स काय कामाच्या पाहिजेत ना. कामाच्या रिव्हिजन कमी पडते चालणार नाही. ते रिव्हिजन कमी पडणं अजिबात चालणार नाही. रिव्हिजन हा श्वास असला पाहिजे. पुढं टॉपिक नाही झाला तर चालतील, पण रिव्हिजन कमी येता कामा नये. कारणीत राहील. अभ्यास कमी वेळात लक्षात ठेवण्याच्या काही टेक्निकला काय नाही, वारंवार भेट देणं. तुम्हाला त्या 3 मिनिटाच्या 5 मिनिटाच्या वेळेचं महत्त्व नाही वाटणार, पण त्या वेळेचं महत्त्व ज्या वेळेला तुम्हाला वाटेल, म्हणजे लक्षात घ्या, त्यावेळेला लक्षात घ्या, त्यावेळेला तुम्ही म्हणजे 5-5, 7-7 मिनिटं ज्या वेळेला वापरायला शिकाल, ब्रश करतानाची, इतर वेळा चालण्याची, प्रवास करतानाची, त्यावेळेला तुम्हाला ती लॉजिक सापडेल. रिव्हिजन म्हणजे काय? मल्टिपल वेळा त्याच मटेरियलला भेट देणं म्हणजे ते रिव्हिजन आहे. ते करा. पाठांतराच्या पद्धतीत त्या नाहीत. तर ते काय असतंय, एक विषय समजणं एक महत्त्वाचं असतं वारंवार, आणि दुसरं नोट्समध्ये ते सुसंगत मांडणे असणं आवश्यक, आणि तिसरं मल्टिपल त्याला रिव्हिजन असणं, आणि त्यातनंच ते पाठांतर होतं. अदरवाईज ते होत नाही. पण लेक्चर करताना काय करीन त्यावेळेला ते मी तयार केलेली नोट मी स्वतः पूर्ण म्हणून दाखवतो. ते लेक्चर करा, जी कंबाईनसाठी आता लेक्चर होणार आहेत ती. तर लक्षात घ्या की हे खूप आवश्यक आहे. जॉब करणाऱ्यांची याची खूप मदत होईल. कॉमन सिलेबस आता करत आहे, पण जे काही मेनचे टॉपिक राहतील ते पूर्णंतर करणे शक्य होईल का? हो. ज्या गोष्टी सध्या आपल्या हातात नसतात त्यांचा विचार करू नका. प्री नंतर मेनचं हे होईल का, प्री नंतर मेनचं हे होईल का, ते होईल का, काय करायचं आपल्याला? प्री काढा अगोदर 125 मार्कांनी. ते होतंय त्यावेळेला आपोआप. तो वेळ असतो तिथं. आणि त्यावेळेला मला हाच मेसेज पुन्हा पाठवून, सर त्यावेळेला तुम्ही म्हणलं होतं होणार आहे तर काय, मला लगेच पाठवा प्रीम झाल्यानंतर त्याच दिवशी. मी त्याला उपाय सांगतो कसा ते होत नाही. मेनचा अभ्यास होतो, पण आत्ता 125 स्कोर पाहिजे, लीड पाहिजे, लक्षात घ्या, तरच त्या अभ्यास होणार. अभ्यासाचे तास लिमिटेड आहे, या सर्वांवर नक्की बोला. तर तेच आहे, उपलब्ध होणारा वेळ कमी. तर ठीक आहे, असू द्या. मला तुमची भावना सगळीच लक्षात येत्या. तर लक्षात घ्या. तर काय तर ठीक आहे, फुल टाइम स्टुडंट. तर लक्षात घ्या, काय सांगतोय तुम्हाला, स्लॉटचा अर्थ कसं काय समजे ना तुम्हाला. ते सकाळी समजा 7 ते 10 सकाळी अभ्यास करता तुम्ही, झाला पहिला स्लॉट. 11 ते 1 2 तास अभ्यास करता, हा झाला दुसरा स्लॉट. परत नंतर काय 3 ते 6 तिसरा स्लॉट. आणि नंतर काय 9 ते 11 चौथा स्लॉट किंवा 5वा स्लॉट, काय जे असेल ते तिथनं पुढं असं आहे ते. हे स्लॉट म्हणतो ते. आणि जी लोक नोकरी करतात त्याला काय सकाळचा वेळ काय मिळत असेल किंवा संध्याकाळचा वेळ मिळत असेल, तर तुम्हाला ते काय 2च स्लॉट मिळणार. तर ते तसंच आहे. स्लॉट बीट म्हणजे दुसरं काय भानगड नाही. अभ्यासाचे जे कप्पे असतात ते दिवसभरातले. आणि खुणा काय समजत नाहीत. PYQ एखादा वाचला, काय जेंडर बजेटिंगवरचा PYQ आहे की महाराष्ट्रात
जेंडर बजेटिंगची सुरुवात कोणत्या संकल्पात झाली, समजा 2013, मग तुमचं जे हातात कोळंबीचं पुस्तक आहे किंवा दिसलेचं आहे जे कुठलं तुम्ही वापरतात त्यातलं त्याला PYQची ही खून करा ना तेवढीच. परत ते अशोक लाहिरी कमिटीवर प्रश्न आला होता, मग ते समजा तुमच्या त्या पुस्तकात नाही, मग ते अशोक लाहिरी कमिटी आणि त्याचं जे काय आहे ते तुम्ही PYQतून तिथं लिहा ना आणि तिथं खून करा. तर त्या खून आहेत सर्व PYQ आणि त्याच्या पर्यायाच्या खुणा करायच्या असतात, लक्षात घ्या तुमच्या मटेरियलमध्ये. मग कळतं कुठून जास्त प्रश्न येतात कुठून कमी प्रश्न येतात, लक्षात घ्या. तुम्ही आता जे टॉपिक तुम्हाला दिलेले आहेत अंमलबजावणीमध्ये किंवा सप्टेंबर त्या ग्रुपमध्ये पॉलिटीतले इकॉनॉमीतल्या मेकिंग ऑफ कॉन्स्टिट्यूशन किंवा काय त्याच्यातल्या खुणा करा किंवा काय करा आणि मला पाठवा 2-3 फोटो, मग सांगतो काय आहेत. तर ते कोणतरी देतात तर ते कसं काय लक्षात येत नाही, लक्षात घ्या. असा आहे ते प्रकार. तर जरा स्पर्धक काय करतायत बघा आणि त्याला काही घाबरायचं नाही, पण आपण जिरोत ना असो तर करत राहिलं पाहिजे. आणि तुम्ही तर पगार घेता तिथं शासनाचा दणकून शिक्षक लोक वगैरे काय. आता माझं वडील रिटायर शिक्षकच आहेत, मला माहिती आहे पगार कसा असतो तिथं, लक्षात घ्या. फुल पगार असतो बिनकामी, म्हणजे असं असतं इथे. ते आता जास्त बोलत नाही, पण माझे वडील चुलते आहेत, आपलं शिक्षक होते रयतमध्ये. परत आता बहीण सुद्धा माझी BSc बेड, मला सगळंच माहीत आहे. ते दणकून पगार आणि दणकून पेन्शन असते, पैसे काय करायचं कळत नाही परत नंतर त्यांना, असं असतं इथे. पप्पा आमच्या हसते तिथं ऐकतात, पण खरंच गोष्ट आहे ते. तर ते आणि तरी वापरता येत नाही वेळ. आता मला इथं ऑनलाईन म्हणून सांगता यायला मर्यादा आहेत म्हणजे असू दे, ते हसतायत मी त्यामध्ये खरी गोष्ट आहे, खरीच आहे गोष्ट ती, लक्षात घ्या. आणि त्यामुळं आता म्हणजे लक्षात घ्या काय प्रकार आहे ते सांगता येईल. आता आमचे चुलते जे आता वारले होते मध्यंतरी, तर त्यावेळेला थोडे चुलते आलेले होते, मग त्यांना 1 तारखेला ते जमा झाल्यानंतर मला म्हणले बघ बरं मी इथून कसं म्हणजे काय. तर मी ते बघितले तर ती 45,000 पेन्शन आहे त्यांना, पर ती वडिलांना 41,000. समजा ते बघ ह्यांचं आलं का त्यांचं आलं का, तर ते नुसतं बघतच राहावं लागतं आपण, म्हणजे बिनका बघा ना काय प्रकार आहेत. आणि तसं शिक्षकांना आता हिथं आत्ता 9 ते 10 शिक्षक जॉईन आहेत हिथं. तुम्हाला पगार किती आहे मी सांगतो, तुमचं फक्त जॉईनिंग डेट सांगा, सगळंच मला माहीत आहे ते काय प्रकार आहेत. आणि अभ्यास मग काय, आणि तरी पण ते विवळत असतात. म्हणजे काय अहो इथं 500-700 रुपये 300 रुपये भरायला त्या बॅचला नसतात मुलांना. आत्ता ती भयानक समस्या असते, ती असं असते ती भयानक समस्या, म्हणजे लक्षात घ्या. त्यामुळं तुम्हाला रजा सुखासीन आयुष्य आहे आणि त्याच्यातनं तुम्हाला वेळ काढून करता येत नाही, कारण सांगत राहणार मग काहीतरी. मग ते कसं असतं, माझं जर एकदम स्वैर बोलणं चालू झालं ना मग कोणच टिकणार नाही, दोघं चौघं ऐकतील लेक्चर. त्याच्यामुळे मला ते लक्ष ठेवून ते बोलावं लागतं जो काय प्रकार आहे तो. तर असं नका करू, त्यातनं वेळ मिळवा. जरा ढिलाई जी आलेली असते ते करा, कसा वेळ मिळत नाही. आणि अपेक्षा तुमच्या जर आहेत क्लासहून होण्याच्या किंवा काय, चांगलीच गोष्ट आहे ती. म्हणजे आपल्या ह्याच्यामध्ये आपल्या कुवतीनुसार नोकरी मिळायला पाहिजे ह्या मताचा मी आहे. पण त्याचा अर्थ तुम्ही समजून घ्या ना, आपण आर्थिकदृष्ट्या आपल्याला स्थैर्य आहे, बाकीच्यांची अवस्था खूप बत्तर आहे, लक्षात घ्या. त्यामुळं आपल्याला जो वेळ मिळतो, जो अत्यंत सावधगिरीनं आणि त्यातनं मिळून वेळ काढायला पाहिजे. आणि तुम्हाला शिक्षक लोकांना जरी किती जरी असलं काम तरी घरी आणून काही काम करावं लागत नाही बघा. म्हणजे तर कोणतरी म्हणलं की आम्हाला पेपर तपासायला वेळ मिळतो, मी सुद्धा पेपर तपासतो डिस्क्रिप्टिव्ह वगैरे काय, ते हेक्टिक असतं बरोबर आहे, पण तुम्हाला त्याचा पगार मिळतो ना दाबून, लगेच पगार आठवायचा, तर त्याचंच मी काम करतोय म्हणायचं. आणि परत नंतर वेळ मिळाला तर अभ्यास करायचा, असं करायचं. म्हणजे लक्षात घ्या. तर लक्षात घ्या जे काय प्रकार आहेत. तर त्यामुळं विनाकारण काहीतरी त्याच्यात जे ज्यांना कोणाला समस्या नसताना मला समस्या आहे, मला वेळच मिळत नाही, मग तुम्हाला फुल वेळ पाहिजे का, द्या राजीनामा नोकरीचा, नाही तर अर्जित रजा काढा. काय जो प्रकार आहे बघूया, मग तुम्हाला भरपूर वेळ मिळतोय बघा, जमतंय का. मग तिथं लगेच नाही म्हणणं, मग प्रायोरिटीवर नोकरी कशी येते, मग तो अभ्यास कधी येणार प्रायोरिटीवर. तर असं नका करू. ते मला काय मुद्दा म्हणायचा आहे, त्यांना गेला असेल त्या लोकांच्यावर ज्यांच्याकडे गेला आहे त्याला, तर ते तसं नाही. मग ते मला तो माणूसच तो आठवतो हा, म्हणजे नुसताच. आणि ही लोक आहे ना, डिसिजन ह्यांच्यात पॉवर खूप कमी असते. म्हणजे मला एक जाणवलं, ज्या नोकऱ्यावर असतात आणि 7-8 वर्ष नोकरी केलेल्या असतात ना, त्याला बोलत नाही त्याच्यावर, ते जास्त मुद्दाम बोलत नाही. ते काय डिसिजन घेत नाहीत, ते नुसते भरकडत राहतात. आणि मी बघत असतो 2-3 महिन्यांना त्यांना माझी आठवण येते आणि परत लगेच पटक दिवशी मेसेज येतो, सर असं.
आणि म्हणजे आहे ते जाऊ द्या आता त्याच्यावर काही जास्त मी बोलत नाही आणि